नमस्कार. हा, आज जरा चेहरे बरे वाटायले, निदान हसताना तरी दिसायलेत. इकडं तरी काय बघायलाच नको. आल्यापासून हसायला लागलाय, काय मला समजलं नाही. काय चुकलंय का? नाही, आज विदाउट मेकअप आलोय म्हणून विचारलं. तर चला सुरुवात करूया आपण. हो का, आज आपण चांगलं काहीतरी ऐकायला आलोय, बरोबर आहे की नाही? पैसे कमवायसाठी कोणतरी सांगत असेल, अध्यात्मासाठी सांगत असतील, बरोबर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण निरोगी राहण्यासाठी काही गोष्टी आपल्याकडे असायलाच पाहिजेत. तर कमवलेल्या पैशाचा उपयोग आहे. अध्यात्म सुद्धा कसं असतंय, शरीर साथ दिलं तरी माणूस अध्यात्माच्या मागे काहीतरी करू शकतो, बरोबर आहे ना गुरुजी? अध्यात्म आणि आरोग्य या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात जगात जर सगळ्यात श्रीमंत कोण असेल तर जो निरोगी आहे तो घरात श्रीमंत आहे. नाहीतर खूप कोट्यावधीची इस्टेट आहे आणि गुडघेदुखीचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, जाऊ दे तिकडे, बीपी आहे, शुगर आहे, काय उपयोग आहे का त्या पैशाचा? आयुष्यभर कमवायसाठी आपण लागलेलो असतो आणि ज्यावेळेस पैसे कमवतो त्यावेळेस मात्र आजारानं जर समजा जडलं तर मग काहीच उपयोग राहत नाही, तुम्ही काहीच खाऊ शकत नाही. मग पथ्य पाणी पाळा, हे करा ते करा, औषध, आणि ते रोज परमेश्वरला बोलवायचं, देवा मला घेऊन जा म्हणायचं. याला काय आयुष्य म्हणतात काय? म्हणतात काय? हा, मग होई नाही काय तर मला कळू दे. कोल्हापुरी भाषेत चालतंय ना? हा, तसं काय आपली भाषा जवळपास सेमच आहे. इकडची भाषा तिकडं कळत नाही, पण तिकडची भाषा मात्र इकडं. कोकणातली माणसं हुशार असतात. नाही, खरंच आहे. तर चला, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो, पण ते हसत खेळत राहून. एकेकाचं तोंड बघितलं ना शेणानं सारवल्यासारखं असते, हसतच नाही. लॉटरी लागली तरी हसत नाही, एकेकाला पोरगी पटली तरी हसत नाही. काय सांगायचं, टेन्शन मध्ये असतात पोरगी पटली म्हणून. हा, बघा की पटली 8 दिवस तेवढं तोंडावर सारखं तेज असते बघा. 8 दिवस काय करत असेल ती, काय करत असेल. जसं तिच्या मागण्या वाढतात तसं आता मी काय करावं इकडे जास्त चाललेलं असतंय. तर हसत खेळत जगायचं. आयुष्य किती आहे कुणाला माहित नाही, जीवनात किती क्षण परमेश्वरानं दिल्यात आपल्याला काही माहित नसतंय. पण जे मिळाले ते हसत खेळत घालावं, आनंदात आयुष्य जगावं, एवढं मात्र मला माहिती आहे. आणि आजपासून पाया पडतो सगळ्यांच्या. तुम्ही बरेच लोक आहे, सगळेजण लाईन उभं राहा, मी प्रत्येकाचे पाय धरून पाया पडतो, पण आजपासून हसत खेळत राहावं. कारण काय, हसणं काय विकत मिळत नाही, फुकट मिळते, बरोबर आहे का नाही? कुणी पाय घसरून पडलं तरी हसायला येते, बरोबर आहे ना? कशावरही माणूस हसू शकतोय. त्याला काय विकत घ्यायला लागतं का? पैसे खर्च करायला लागतात का? दवाखान्यात गेल्यावर दुःख विकत घ्यायला लागतं, हे लक्षात घ्या. लाख रुपये भरा मग ऑपरेशन करतो असतंय का नाही? ते विकत घ्यायला माणसं पुढच्या कडेला असतात बघा. पण हसायचं म्हणलं ना, का कुणास ठाऊक मला याची मित्र स्वर्गातच जातात. प्रत्येक गोष्टीला माणसं कसं माहिती का, चांगलं केलं ना, घर बांधलं की कसं असतंय, आयुष्यभर कष्ट केलं, कष्टाचं चीज झालंय, मी घर बांधलं. आणि चुकून मापून जर त्यात काय जर त्रुटी काढायला लागल्या तर इंजिनियरला नाव ठेवत असते. काय ते इंजिनियरच बरोबर गावला नाही आम्हाला. ते असंच आहे बघा, तसंच आहे. चूक झाली की दुसऱ्याकडे बोट करतात, मी चांगलं झालं की स्वतःकडे. लग्न ठरवणारी माणसं तर लईच बेकार कार्यक्रम, तर कुणी ठरवूच नाही मला असं वाटतं आता हल्ली. तरी चांगली राहिली नाव बिन घेत नाही तो, पण चुकून मापून जर काय वाईट घडलं, काय त्यानं माझी वाटच लावायची ठरवली होती. त्याच्यामुळे माझं काय बघा आयुष्याचं पूर्ण असं झालं तसं झालं हे म्हणणारे लोक आहेत. त्यामुळं विनंती करतो, हे असल्या कुठल्याही झंझटीत न पडता मस्तपैकी आयुष्यात जगायचं. जे क्षण मिळाले ते हसत खेळत आनंदात घालवायचं. माणसं खाण्यापिण्यात पथ्य पाळतात बघा, डाएट करायचं, उपाशी मरतात का कुणास ठाऊक. बरीच लोक आहेत बघा, गोड खात नाही मी, तिखट खात नाही मी, का तिखट खाल्ले की जळजळते हो खूप. तेलकट खात नाही कारण का ब्लॉकेजेस आहेत, म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलंय, अमुक झालंय तमुक. मग गवत खातोच, तुझ्या पुढ्यात पिंडी आणून टाकू का होता? काय खाणार काय? बायकून असलेलं काय करून घालायचं तुम्ही सांगा बरं? व्हेज खाणार नाही, नॉनव्हेज खाणार नाही, अमुक नाही. परमेश्वरानं मनुष्य प्राण्याला पंचपक्वानाचं ताट खायची परमिशन दिली का नाही? व्हेज बी चालते, नॉनव्हेज बी चालतंय. गाईला किती भूक लागली तर कोंबडी शिजवून खाती का ती? वाघाला किती भूक लागली तर गवत खातो का? प्रत्येकाचं ठरलेलं आहे आहार. पण माणूस मात्र काही करून खाऊ शकतो, खातो की नाही? मग खावावं का नाही? खायचं नाही, पथ्य पाणी पाळायचं. मी वजन कमी करायला लागलोय, सकाळी जेवतोय त्याच्यावर संध्याकाळी जेवतोय, दिवसभर काही खात नाही, मग मरसाच तिकडे. का उपयोग आहे असल्याचं?
अशानं जगूच नाही मला वाटते. सकाळी जेवते संध्याकाळी 5 किलो वजन कमी केलं. वजन कमी झालं नाही, तुझं शरीर कमजोर झालं. खाणं एकपट, व्यायाम दुप्पट. खाणं जे खातो ना ते जिरवायसाठी फक्त व्यायाम करायचा, तर शरीरात ताकद येणार. आणि शरीरामध्ये ताकद आली की कुठलाही आजार असू दे, कुठल्याही काय असू दे, पेशींच्या मध्ये ताकद पाहिजे, त्याला जाता जाता ठार मारण्याची. बरोबर आहे ना? नाही कुठलाही जंतू विषाणू बॉडीत गेला की लगेच ह्याला सर्दी. पाणी बदललं की लगेच ह्याला बघा सर्दी झाली, खोकला झाला. अरे ते काही पचवण्याची ताकद आपल्याकडे असायला पाहिजे. ती जर असायला तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि ते असावे असं वाटत असेल तर आजपासून पत्ते पाणी बंद करायचं. तुम्ही म्हणणं हे बहुतेक आम्हाला मारायला चाललंय वाटत. व्यायाम करायचा, खाणं आणि व्यायाम या 2 गोष्टी ठेवल्या ना, तुम्हाला दवाखान्याचं तोंड बघायची गरज लागत नाही, कुठल्या डॉक्टरला पैसे बी द्यायची गरज लागणार नाही. नाहीतर हे उपाशी राहायचं, डाएट करायचं आणि काय काय खायचं नाही, काय उपयोगच नाही आयुष्यात. पंचपक्वान मनुष्य पाणी खाऊ शकतोय का नाही? पंचपक्वान मग खाल्लं पाहिजे. गोड खाल्ल्यावर शुगर वाढते. व्यायाम कर, चालायला जा, फिरायला जा, कशाने शुगर वाढते तुझी? आज काय झालंय, माणसाला आराम खूप झालेला आहे, शारीरिक कष्ट कमी झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीला बघा, पूर्वी शेतावरती लोक जायची, उन्हात तानात दिवसभर काम करायचे. आता आहेत का तसे? आता काम करत नाही. आता टीव्हीला सुद्धा रिमोट आला, एसी आला, त्याला सुद्धा रिमोट, फॅनला रिमोट आलाय. आता हल्ली तर उठून बटन मारायची गरज लागत नाही. ही आज परिस्थिती आहे. आणि किती आराम, म्हणजे शरीराला जेवढं तुम्ही आराम द्याल तेवढं ते आजाराने भरेल. आणि जेवढं वापरात राहाल, जेवढं वापरात ठेवाल तेवढं ते मस्त राहते बघा. नाहीतर बिनकारणाची वजन वाढलेली जनावर हिंडताना दिसतात बघा. नंतर नंतर गुडघे दुखीचा त्रास, चाल बोजाच आवडत नाही हो, असं करत चालतात. नंतर अगोदर बघितलं तर काय सांगायचं, ठराविक दिवस बघितली का अशी सुंदर दिसते, अशी सुंदर दिसते, एकदम चवळीच्या शेंगेसारखी. आणि नंतर बघितले की आणि त्यात दम लागते रे बाबा. माझ्याच वयाची मला भेटायला येतात, आमच्या वर्गातल्या पुरी येतात अशा करत. तू आपला बरा राहिला आहेस, आमची अवस्था बघ, आम्हाला काहीतरी ठीक मर जा की तिकडे. त्यावेळेस पटली असतीस म्हणजे बरं झालं असतं की नाही मला. त्यावेळेस पाठीला होत, त्यावेळी नाही म्हणलीस. मी आता असं की मला काहीतरी त्यावेळी रिस्पॉन्स दिला असतं तर आता तुला असं दिवस बघायला मिळालं असतं का? गंमत म्हणून सांगितली. नाहीतर सगळ्यांनी कॉलेजमध्ये ह्याच्यात लाईफ मध्ये धोका खाल्लेलाच असतोय. आणि धोका कोण देते माहिती आहे? जिच्यावर खरं प्रेम केलं, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, तीच आपली वीज नाही. शेवटी आई वडिलांनी बघून दिलेलीच आणायला लागते. असं काय सगळं तुमच्या बाबतीत नाही. हे पण कार्यकर्ते काही कमी नाही. साडीच्या दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकची बाई असते का, तिच्याकडे सुद्धा बघत उभा. बायको किती सुंदर असू दे, टू व्हीलर वरती मागे घेतलेली असली तरी यानं पुढे रस्ता बघून चालावं का नाही? नकट सक्त दिसलं तर हळू जाणं टाळा. बायकोची कोपरकडीच घालते पाठीमानं, कुठे मग धडीची म्हणून. काय सांगायचं यांना? वाटतंय मी मेलो तर माझ्या बायकोचं कसं व्हायचं? तू मरच, तू मर, तुझ्या पॉलिसी आम्ही इकडं जगतो. तुम्हाला वाटत असेल यांचं लय प्रेम आहे, माझ्या माघारी बायकोचं कसं होईल. लय झालं तर 15-20 मिनिटं अति प्रेम असलं तर अर्धा तास बायको रडते, त्याच्या पुढे रडत नाही. माझं पटत नसेल तर मरून बघा. अर्ध्या तासानंतर नुसता पदर आडवा, कोण कोण आल्या, ही आली का, ही आली का. आता हिला काय माहिती सांगा, ती नंदुबाई राहिली तिकडे. थांबा थांबा म्हणते, अजून आमची मालवणवर एक नंदुबाई यायची. तू रडायच्या नादात, तुला कसं कळलं? पदरातनं बघितल्याशिवाय समजलं. आणि तुम्हाला पोचून आल्यानंतर शेजारची बाई नुसतं म्हणायचं अवकाश असू दे, खा. नको नको नको, मला का आता अन्न गोड लागणार नाही, आमचे हे गेले, मला कसं व्हायचं. पोरांच्याकडे बघून खा म्हटल्यानंतर एवढा भात काठीवर आणि आमची मागून मागून उपाशी कोण मिली का आजपर्यंत? झालंय सगळं. म्हणून काय माहितीये का, काही असू दे ह्यांच्याकडे विचारू नका, हे तुमच्या मरणावर टाकलेलं आहे. ही काय ग बसत नाही. समजा चुकून माकून बायको मिली की आता कसं व्हायचं, काय करायचं? मित्र म्हणला माझ्या ओळखीतले एक आहेत ग बस, लगेच तोंड बंद, आवाजच बंद. परत आल्याबरोबर त्याला फोन, मागाशी काय तर म्हणत होता. तुम्ही फोटो जोडी नेऊन पाया पडते बघ, मुलांच्यासाठी करून आणल्या, नाही तर तू बदलून सुन. आता ती मिली ती काय रुसती.
हसत चला, हसत खेळत राहावा, आनंदात राहावा, आयुष्य सुंदर बनवा. सुंदर बनवायचं जगायला काय लागतंय माहिती आहे तुम्हाला? काहीच लागत नाही. इतर प्राणी पक्षी आपल्याला वाटतंय पैसा पाहिजे, सगळं पाहिजे. काय पैसा गाडी बंगला काय संघ येणार आहे का? सोबत आहे काय? इतर प्राणी पक्षी विदाऊट पैशाचे जगतात की नाही? हा, चिमणी दरवर्षी नवीन घर बांधते. गर्व आहे का तिला? आम्ही आयुष्यात एक घर बांधायचं, आता बी कर्ज काढून 2 BHK किती बांधायचं? 2 बेडरूमचं घर. यानं शान्यानं बेडरूम मध्ये झोपावं नाही, गप घर बांधलंय म्हणलं की हॉल मध्ये फेऱ्या मारता याचं कधी फिटायचं म्हणून तो बांधलंच कशाला? म्हणून आयुष्यात एकच घर बांधतोय आम्ही. कर्ज काढायचं, हॉल मध्ये फिरायचं फिरायचं, काय कसं व्हायचं, कधी फिटायचं. गेला तर आला अटॅक, त्यात 3 महिन्याच्यात हेच मेला. आणि आम्हाला सवय काय मध्ये घर बांधल्यावर गप आता जाऊ तिकडे एखाद्यानं कर्ज काढलं किंवा काय काढलं, गप त्या घरात राहावं पण नाही, गप आपला पण पूजा घालावी राहावं पण नाही. वास्तुशांतीला बघा पाहुणं बोलवायची खोड लई दांडगी आपल्याला. वास्तुशांतीला ते आलेलं पाहुणं गप जाईत नाही, त्याला अगोदर तुम्ही घर बांधलेलं बघिवलेलंच नसते, अजिबात नाही. आईला म्हणते हिनं घर बांधलंच कसं, हे त्याला पहिला प्रश्न जातोय. आणि आल्यानंतर कुठं नाही कुठं खोड काढत बसते बघा. हा, मी पण आमच्या आईला घर बांधून दिलं गावाकडं. आईला म्हटलं तुझं पूजा करा आणि गप राहत्यात. आई म्हणली नाही नाही, माझ्या लेकानं बांधून दिलंय, सगळ्या पाहुण्याशी दाखवणार. जे ओळखीची नाही त्यांना पण वास्तुशांतीला आमच्या आईने बोलल्या. एकही न नावं ठेवता न काय नाही का. एक जण आला म्हटलं आजीना आतनं कशाला काढलाय राव, बाहेर न काढला असं वर 2 कुळं ठेवता आले असते. मी माझ्या आईला राहायला गेले, कुळं ठेवायला गेलंय का? एक जण आला मला म्हणला बाथरूम मध्ये 2 बल्ब लावल्यात नाही का, पैसा कुठे बी खर्च कर. मी म्हटलं उद्या तिथं मर्क्युरी लावून मी डान्स करता आंघोळ करणार, तुला काय करायचं? अजून एक वाढवणार आहे. एक तेवढं होतं बघा, देवा परमेश्वरा आईचं पांग फेडलास रे बाबा. माऊली म्हणला घर असलं भारी बांधलंस, असलं भारी बांधलंयस, खरंच रे माऊलीचं पांग फेडलास म्हणला. एवढं सगळं चांगलं केलंयस, खरं जेवण एवढं बेकार घातलंस का नाही? आता आम्ही काय मारावं का काय? म्हणजे कुणी असू दे, म्हणून कधी कुठलं तुमचं तुम्ही घर बांधा, पाहुण्या रावळ्यांचं गिफ्ट यायच्या जीवावर तुम्ही काय बसू नका. त्यात पूजा घालायची, आपला आपण राहायचं. म्हणजे दरवर्षी नवीन घर बांधाल. चिमणी बघा काय करते, दरवर्षी नवीन घर बांधते. बोलिते का कोणाला वास्तुशांतीला? एकच दार ठेवते, ते बी खाल्लं. ज्याला यायचंय त्याने येणे, पडलं. आम्हाला मुलाबाळांची काळजी. 2 मुलगा आहेत म्हणलं 2 दरवाजे ठेवून घर बांधते, छोट्याचा मोठ्याचा. आणि तुझा गोट्यात, तू म्हशीच्या शेडत, बरोबर. नाहीतर देवळात झोपायला म्हातारं खोकतंय म्हणून देवळात. बघा एकच दरवाजा ठेवायचा, ज्याला यायचं त्याने ये, ज्याला नाही त्याने गेटावर. घराच्या आशेनं कुणी सांभाळू शकते. टेन्शन कशाला घ्यायचं? हे काय झालंय, बिनकारणाचं टेन्शन आणि बिनकारणाचे आजार घ्यायची आपल्याला लय घाणेरडी सवय लागली. माफ करा, माझी पुढे भाषा थोडीशी हे येते, तुम्हाला वाटेल हे असं का बोलते, पण खरंच आहे. आपल्याला विनाकारण बघा आजार जरा काय झालं ना की लगेच काय खरं नाही, बहुतेक आता मला कॅन्सरच आहे वाटतं म्हणायला चालू कर. त्यात शेजापाजारची एखादी असते का नाही, तिला लई कळ असते बघा की ती बाई अंगावर काढू नकोस गर, आता माझे बघ नाही तर तुला काय तर झालं तर मी काय करायचं, मर जा बघू तिच्या संग, ती मेल्यावर तू मरतीस का बघू बरं. हे नाही, हे भीती घालणार. ते बिस्किट पुढे घेऊन बघायला तर त्यांना यांना घरात घ्यायचं नाही. लय भीती घालून जातात. 10 रुपयाचा बिस्किटचा पुढा घेऊन येतील, म्हणते अगर आता कशी होतीस, कशी झालीस ग, पाक पाली ठिकरा पडलीस नव्हता, आणि काय तुझ्या चेहऱ्यावर तेज गेलं आणि अमुक गेलं तमुक गेलं. तिचा हाय नाही ते पण त्याचा कॉन्फिडन्स घालून टाकते आणि ती पाक मरती. आणि तुम्हाला एक पाया पडतो माता भगिनींना, कुणाचं तर ऑपरेशन झालं असलं ना त्याला बघायला तेवढं जाऊ नका तुम्ही. त्याचं मडच घालला ती गेला, ती गेल्यावर गप जाईत नाही, गप बसत नाही, तिथे गेली की रडायला चालू. एवढं 3 लाख रुपये घातलं तरी काय, त्याला वाटते बहुतेक डॉक्टरनीला सांगितले माझा कार्यक्रम आहे, मरतयच त्या, रडायलाच चालू आहे यांचं. काय नाही, विनंती करतो हसत खेळत राहा, आनंदात राहा. एक गेम खेळायचं का, लहान व्हायचं का सगळ्यांनी? कोण कोण खेळणार हात वरती करा बघू. बघा बाकीच्याशी काय झाले मग, पाठीमागं काय तुम्ही काय ऐकायला आलेलं नाही का हो? तुम्हाला निरोगी व्हायचंय का नाही? लंगडी घालायला लावणार नाही लहानपणी. बघा हात वर करण्यासारखी सोपी गोष्ट कुठलीच नाही. बघायचंय का तुम्हाला? चला, मरण कुणा कुणाला नको आहे तिने हात वरती करा.
कुणाला मरायचं नाही त्यांनी करा बघू हात वरती. बरं मरायचंय त्यांनी करा बघू. ज्यांना मरायचंय त्यांनी करा बघू. बरं काहीच करायचं नाही तिने करा बघू. कुठल्याच गोष्टीला रिस्पॉन्स नाही. खेळणार का नक्की? सगळेजण म्हणला होय म्हणला तर खेळून नाही तर आपण पुढे जाऊया नक्की. बघा एवढं सांगितलंय ताई. आता तुम्हीच कार्यक्रम ठेवला तुम्हाला सांगतो एक गेम खेळायचा का नक्की? माझं ऐकणार? तरी सुद्धा 90% ऐकत नाही. चॅलेंज आहे माझं. मी प्रत्येक गोष्ट पटवून देणार. पहिले बाबा गेम खेळायची का नक्की? पाठीमाग तर हात वरती करा. ऐकायला येत नाही आवाज. खेळायचं असेल तर करा घ्या. तेवढ्यासारखं सोपं कोण काहीच काम नाही. बघू बरं. हा ओके. आता मी सांगतेला ऐकायचं आणि तिथून पुढे गेम चालू करायची. ओके सगळ्यांनी खेळ जागेवर बसून खेळायचं. एक गेम खेळायची. तुम्ही 90% लोक माझं ऐकणार नाही. ही गेम आहे आणि ती मी पटवून देईन. बघा मी उघड उघड सांगते तरी पण. सुरुवातीला हात जोडायचे. पुढे सांगा बरं काय करायचं. मी काय सांगितलं पहिलं ऐकून घ्यायचं आणि मग खेळायचं. हात जोडायला सुरुवातीला हात जोडायचे. ओके. आणि मी स्टार्ट म्हणलं की हात असे एकमेकावरती जोरात जोरात घासायचे. थांबा ऐकून घ्या ऐकून घ्या. बघा बघा सुरुवात बघा. हात जोडायचे. मी स्टार्ट म्हणले की जोरात 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 चोळायचे. स्टॉप म्हणलं की लगेच थांबायचं. स्टॉप म्हणलं की थांबायचं. आणि 1 2 3 गो म्हटलं की ताली वाजवायची. काय करायचं 1 2 3 गो म्हटलं की ताली वाजवायची. समजलं? खेळायची काय नक्की? पाठीमाग सगळे तयार आहे काय? हात वरती करा. कोण तयार आहे त्यांनी? चला हो की आता बघा सगळे मगाशी वाटतं 10,000 रुपये काढते वरती आता म्हणून हात वरती करत नव्हती बहुतेक. चला हात जोडा. स्टार्ट. जोरात 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 अजून जोरात अजून जोरात. आवाज आला पाहिजे पाठीमागे. आवाज आला पाहिजे. जोरात जोरात जोरात. स्टॉप. काय सांगितलंय? काय सांगितलं? काय समजले? 90% लोक टाळ्या वाजवले का नाही? गेम ऐकली नाही. माहितीये का? परत सांगू. समजले ना? आता एकदाच. हा चला हात जोडा. स्टार्ट. जोरात 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 अजून जोरात अजून जोरात जोरात. स्टॉप. परत हात जोडा. स्टार्ट. जोरात 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 जोरात. स्टॉप. 1 2 3 गो म्हटलं. मी काय सांगितलं 90% माझं ऐकणार नाही. पटलं की नाही? 1 मिनिट आपण गेम खेळलो. कुणाला कर्ज लक्षात आलं का? माझा कर्जाचा हप्ता आहे आलं कुणाला लक्षात? घरात काही शिल्लक आहे नाही होय इकडं तिकडं. कुणाच्या काय डोक्यात आलं का? आजार लक्षात आला का? कुणाच्या आला? कुणाच्या लक्षात? 1 मिनिट का असं आपण आनंदात जगलो निरोगी जगलो की नाही? गुडघेदुखीवाल्यांना पण गुडघेदुखी लक्षात आली नसेल. डोकेदुखीवाल्यांना पण डोकेदुखी लक्षात आली नसेल. आली का? नाही ना? 1 मिनिटाचं 1 तास 1 तासाचं एक आयुष्य असं जगायला काय हरकत आहे? पैसे खर्च केले का आता तुम्ही? फुकट. आयुष्य जगायला आपल्याला काही खर्च नाही. तसं निरोगी राहण्यासाठी सुद्धा काही खर्च नाही. लो मेंटेनन्स मध्ये चालणार आपली बॉडी आहे. बघा पिझ्झा बर्गर खाल्यावर तब्येत होती असं काय का? बॉडी होती. अहो 10 पिझ्झा बर्गर एकीकडे आणि आमच्या आईच्या हातची भाकरी एक एकीकडे आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे ना? हा फक्त ती केली पाहिजे. बायकोने केलेली भाकरी ना आईने केलेली भाकरी कळती की नाही आपल्याला? किचन तेच, पद्धत तीच, पीठ तेच. पण माता भगिनींना विनंती आहे तुम्ही मम्मी बनू नका आई बनून जगा आजपासून. हे मम्मी जशी आली ना तसा डेंजर कार्यक्रम चालू झाला. मम्मी आमची आई आम्हाला मारायची. आता मम्मी मारू मारू मारेन ह मी तुला. ते म्हणते मारत नाही मम्मी. हा हे मम्मी पुण्या मुंबई सारखे ठिकाणी तर लय डेंजर असते. ते घसरगुंडी असते अपार्टमेंटच्या चौकात एवढी एवढीशी. त्या घसरगुंडीवरती त्या बाळाला ठेवायचं आणि त्याला बबू पडशील बबू पड. बबू बरोबर पडतोय.
बबूला एवढं लागलं की बबूला लगेच दवाखाना, बबूचा कार्यक्रमच, बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये, बबू वाकडा. ती नवऱ्याला पण बबू म्हणती, पोराला पण बबू म्हणते. किचन मध्ये हाक मारली नाही बबू की 2 बबू पळत येतात, बबू नका. अहो परवा पुण्यात एका ताईंच्या घरी गेलो होतो, खूप वर्ष झालं. ते मला म्हणले की सर एकदा तरी माझ्या घरी या, माझ्या घरी अशा वनस्पती आहेत, तशा वनस्पती आहेत. म्हणजे ठीक आहे चला, मलाही काहीतरी नवीन बघायला मिळेल म्हणून गेलो. मग ते मॅडम फक्त बहुतेक बाहेर गेले होते. आम्ही गेलो दरवाज्यात, बांगल्याच्या इथे गेलो, गेट मधून आत गेलो. मॅडम आहेत का बघायसाठी फोन केला. तर मॅडम म्हणलं, ओ माय गॉड सर तुम्ही आलाय. होय म्हणलं, तुम्ही कुठे आहे? तर 2 मिनिटात येते, 2 मिनिटात येते. खरंच मॅडमनी तराट गाडी गेट मधनं आत घातली, 4 व्हीलर गाडी आपली मॅडम चालवत आल्या आणि आल्याबरोबर काढ काढल्या, ए प्रकाश अरे कुठं आहेस तू, इकडे आहे पहिला. अरे तोडकर साहेब येऊन दारात थांबले, तुम्ही घरात काय करतोस, वेडायस का तू, डिक्कीतलं पहिलं सामान घे. डिक्कीतलं सामान घेतलं प्रकाश घरात गेला. मला वाटलं नोकर असेल, आता एवढं कोण राहिलं. आत जाऊन बघतोय तर प्रकाशचा आणि हिचा एकत्र फोटो. नंतर कळलं ते नवरा होता. डेंजर कंडिशन. एक मी त्यांच्या घरात कायमच असेल मला वाटतं, कामगार दिन. तर असंच झाला, हसत खेळत जगा, आनंदीत जगा, अगदी कमी खर्चात आपलं शरीर चालतंय. खायला बघा तुम्ही, काही कुठलंही पथ्य पाणी न पाहता तुम्ही काही खाऊ शकता, पण ते पचवण्यासाठी फक्त व्यायाम करा. जो व्यायाम करतोय त्याला काही होत नाही. त्याच्या मसल्स मध्ये ताकद पाहिजे, त्याच्या पेशींमध्ये ताकद पाहिजे. हे उपाशी राहून कमजोर शरीर करून, पेशी आतल्या कमजोर करून तुम्ही कशाचं आयुष्य जगताय? पूर्वी शारीरिक कष्ट जास्त होतं म्हणून माणसं 100 वर्ष जगत होती. आज शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे माणसाचं आयुष्य 60-70 वर आलंय ना. कष्टच नाही. मग देव पण म्हणतोय तुला वापरायला जमत नाही शरीर, तर मग नेतो लवकर. त्याला 100 प्रकारचे आजार, काही असू दे, ते बीपी शुगर जाऊ दे, थायरॉइड. एक 25-30 वर्षापूर्वी थायरॉइड कुठे होता? ऐकलं होतं 30 वर्षापूर्वी थायरॉइड, हे मधीच कुठनं आला? आता नवीन सगळे आजार यायला लागले. कुठनं येतात ते? पूर्वी काहीच नव्हतं, कारण माणसांना आजार बी माहिती नव्हतं आणि काहीच माहिती नव्हतं. फक्त कष्ट करणे, पैसा कमवणे, 4 पैसे कमवणे आणि आपलं आयुष्य व्यतीत करणे एवढंच माहिती होतं. आणि 4च पैसे कमवणे. आता 4 लाख मिळालं तरी समाधान नाही महिन्याला. पूर्वी खूप कमी पैशात माणसांच्याकडे समाधान होतं. आता सुख सुविधा निर्माण झाल्या, पण समाधान मात्र आपण घालवून बसलोय आणि त्यामुळे शरीराची पूर्ण नासधूस व्हायला लागल्या. पाया पडतो सगळ्यांच्या, तुम्ही हसत खेळत राहा, आनंदात राहा आणि शरीराला थोडे कष्ट द्या. खाल्लेलं पचलं पाहिजे, नाहीतर वेळ झाली म्हणून जेवणारी लोक खूप आहेत. भूक लागली म्हणून आजपासून जेवायला चालू करायचं. बघा, थोडं शारीरिक कष्ट वाढवा, तुम्हाला ऑटोमॅटिक भूक लागायला लागेल. कारण शरीराला गरज नसताना वेळ झाली म्हणून तुम्ही जेवायची वेळ झाली म्हणून जे जेवताय ते पचत नाही. ते शरीरात मध्ये मेधाच्या रूपात म्हणजे चरबीच्या रूपात, कोलेस्ट्रॉलच्या रूपात सगळीकडे साठायला लागतं. विनाकारण आपली तब्येत वाढायला लागते. ते थायरॉइड गिरॉइड हे आहेत, हे उष्णतेमुळे होतात. शुगर म्हणजे काय सांगा बरं? मला माहिती आहे, तुम्हाला सगळे आजार माहिती आहेत. प्रत्येक आजाराचं लक्षण सांगा बरं. बीपीचं लक्षण सांगा बरं. एकदा छातीत कळ आली म्हणजे तुला बीपीचा त्रास सुरू झाला का बाबा? एकदा चक्कर आली म्हणजे बीपीचा त्रास सुरू झाला का? मशीनवरती बघायचो, 160 बीपी करायचं आणि औषध चालू करायचं. हो का? मशीन काय खोटं बोलत नाही, पण तुमच्या शरीराच्या रचनेनुसार, तुमच्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार प्रत्येक घटक आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या शरीरात ही परमेश्वरानं दिलेली आहे. सगळ्यांची उंची सारखी आहे का? सगळ्यांची ताकद सारखी आहे का? स्त्री पुरुष सारखे आहेत का? पुरुषांच्या ताकदीमध्ये आणि स्त्रियांच्या ताकदीमध्ये फरक आहे की नाही? मग 80-120 वर्ष दोघं पण का? काहीतरी कमी जास्त असायला पाहिजे. स्त्रियांचं बाबा 70 आणि 110, पुरुषांचं 80-120 असं काहीतरी असायला पाहिजे होतं ना. हे कमी जास्त का? या गोष्टी तुम्ही विचार करा. परमेश्वरानं तुमच्याजवळ सगळं दिलेलं आहे. किती घाई गडबडीत जेवा. जेवताना खडा लागला तर तो पोटात जातो का? दुसऱ्या चाव्याला बरोबर तो दाढीत येतो. कुठली चाव्यान बसवली असेल परमेश्वरानं? केस जातो. कोणते सेन्सर बसवले असतील सांगा बरं? दिले की नाही सगळं? लहान मुलांना काय घालायचं काय नाही हे कोण ठरवते? तिची आई ठरवते. बरोबर आहे का नाही? तसं आपण कसं आयुष्य व्यतीत करायला पाहिजे हे परमेश्वर ठरवत असते. आम्ही काय करतोय? आम्हाला का नाही घाणेरडी सवय काय माहितीये का? त्यात काय नाही काय तर विचित्र करत बसायचं.
निसर्गाच्या विरोधात जात बसायचं. हे थोडंसं टाळलं पाहिजे, कारण परमेश्वराच्या पेक्षा काळजी घेणारा तुमचा मोठा कुणी नाही. ना तुमचा मुलगा, ना तुमचा नवरा, ना तुमचा बाप, ना तुमची बायको, ना तुमची आई, ना कुणी. हे लक्षात घ्या, कुणी नाही. परमेश्वर हाच काळजी घेणार आहे. जरा जास्त दिवस जर बायको आजारी पडली तरी नवरा वैतागतो, आणि नवरा जास्त दिवस आजारी पडला तरी बायको वैतागते त्याला. 4-8 दिवस, 15 दिवस, माझं पटत नसेल तर 15 दिवस मला काही सहनच होत नाही म्हणायचे, 15 दिवस झोपून टाकतात. बघा की 4 दिवस कौतुक करतील तुमचं, 5व्या दिवशी जरा बघा जरा काहीतरी. 8 दिवसानं म्हणणार अहो असं का करायला लागलाय, घर कसं चालणार. 10 दिवसानं म्हणणार काय बहुतेक गेला. 15 दिवसांत तरी पाणी मागलं ते त्यात थांबा जरा, ही भाषा येणार. कुणी कुणाचं नाही, कुणी कुणाचं नाही. म्हणून स्वतः निरोगी राहणं फार गरजेचं आहे. आणि हे आजार बिजार घ्या आजपासून पाया पडतो, डोक्यातनं काढायचे. हे काय माहिती आहे, सगळ्यात दिमागी गेम आहे. आपल्या मेंदू मधला गेम आहे हा गेम काढून टाकायचा. पूर्वी शाळेमध्ये आमच्या प्रार्थनेला उभारलं का नाही, 2-4 अशीच पडलेली असायची. 11-11:30 वाजता प्रार्थना, उन्हात उभा करायचं. एखाद दुसरी पोरगी चक्कर येऊन पडलेली असायची, एखादं पोरग चक्कर येऊन पडलेलं असायचं. त्याला त्यावेळेस आमचं मास्तर दवाखान्यात नेत नव्हतं. आमचं मास्तर, मी जरा दिसायला धष्टपुष्ट होतो, तोडकर अरे पडलं बघ घ्या त्याला म्हणायचं. त्याला वडत न्यायचं, सावलीत बसवायचं, थोड्या वेळात त्याला पाणी पाजायचं, त्याच्या डोक्यात थोडं पाणी मारायचं, झालं ओके ओके व्हायचं. आता जरा काय झालं मुलाला तर टीचर, आमच्याकडे मास्तर होते, आता टीचर लगेच त्याला हॉस्पिटलमध्येच. आणि पालकांना फोन, तुमच्या बबूला चक्कर आली होती, तो पडलेला नव्हताच, फक्त चक्कर आली, अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला ऍडमिट केलेलं आहे, आणि तुम्ही जावा आता बिल भरायला. कशाला पाहिजे? त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित असेल, व्यायाम व्यवस्थित असेल, कशाला चक्कर येते? चक्कर आली म्हणजे झालं का तुम्हाला बीपीचा त्रास सुरू झाला का? चक्कर आली म्हणजे शुगर झाली का? शुगरच्या पेशंटला चक्कर आल्यानंतर चॉकलेट खाल्यावर कसं बरं वाटतं? कधी केला विचार? शुगर आहे ना, गोड चालत नाही ना, मग चॉकलेट खाल्यावर तिची चक्कर का कमी येते? विचार करा. उकिरड्यावरचं खाऊन, कचरा कोंडाळ्यावरचं खाऊन जगणारे प्राणी आहेत. किती प्राण्यांच्या किडन्या फेल गेल्यात सांगा बरं. क्रिएटिन लेवल चेक केलंय. आम्हाला काय माहिती, तपासण्या करायची घाणेरडी सवय. मैत्रिणीच्या सोबत जायचं, तपासणी करायची, आणि ते मग कुठेतरी चरबीची गाठ असली तरी आता चेक करायला जातात, कॅन्सर आहे का बघून येतो. 4 वर्ष झालं मला गाठ आहे, चरबीची आहे का कशाची आहे नेमकी बघून येतो. तुला त्रास आहे का त्याचा? म्हणून फुकटचं तुम्ही जे करताय ना, हे विनाकारण जे आजार तुम्ही घ्यायला लागला ना, हे तेवढे बंद करायचे. बरीच लोक येतात माझ्याकडे. एक तर माग 80-82 वर्षाचं एक जण आलं होतं माझ्याकडे, आणि मला म्हणालंय येऊन पुण्याच्या माझ्या इथं की साहेब माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठली. मग त्यात काय मसाले टाक साठवतो? काय साठवतो? तुला त्रास काय आहे का? नाही त्रास काय नाहीये. मग कशाला आलाय? नाही ते काय होते, हळूहळू हळू अशी पाईप मधून वर येते, मग इकडं धबधबा सुरू होतो का? तुला त्रास काय होतो? त्रास काय नाही, पुढे जाऊन माझ्या किडन्या फेल व्हायला लागतात. तुला काय भरती करायचं का मिलिटरी? किडन्या फेल झाल्या होऊ द्या, मर तिकडं. आता उगाच त्रास नाही काय नाही. एकदा चक्कर येऊन पडली, लगेच बघा गेली. बीपी तपासला, शुगर. माझा एक मित्र आहे, त्याचं बांधकाम सुरू होतं, तो बिल्डर आहे, त्याचं अपार्टमेंटचं काम चालू होतं. समोर एक नवीन काहीतरी झालं म्हणून तिथं तपासणी करायला गेला आणि 160 बीपी निघाला. तो तिथंच चक्कर येऊन पडला. तिथंच बीपी बघितलं 160 झालाय म्हटल्यानंतर तिथंच चक्कर येऊन पडला. लगेच त्याला नेला दवाखान्यात. कसं आहे, मानसिकता फक्त बदला. तुम्हाला विनंती करून सांगतो, परमेश्वरानं तुझं आहे तुझं पाशी म्हणून सगळं सांगितलेलं आहे. फक्त आपण काय करतोय, आपण सगळ्या गोष्टी विचित्र करायला लागलोय. जेवणाची वेळ कोण पाळत नाही. सूर्यास्तापूर्वी जेवावं म्हणतात, सूर्यास्तानंतर बुद्ध जेवतात. आमची आजी सांगायची बुद्ध जेवतात म्हणे सूर्यास्तानंतर. तर खरंच आहे, आपण जेवलो तर भूतासारखाच कार्यक्रम आहे. आता 10 आणि 11 वाजल्याशिवाय आणि 12 वाजल्याशिवाय माणसं जेवण झालं, मग ते पचणार कधी सांगा? आणि सकाळी आणि तसे ढेकर देत उठतात. वेळेत जेवलो तर आपण खरंच त्याची पचनक्रिया 10 वाजेपर्यंत 9-10 पर्यंत होईल. 10 नंतर तुम्ही झोपला मस्तपैकी, शरीरामध्ये प्राणशक्ती असते, ती शरीर रिपेअर करत असते. आणि ती जर पचन संस्थेकडे गेली तर शरीर रिपेअर होत नाही, शरीर आजारी पडायला लागतं. लक्षणं सांगा, बीपीचं लक्षण सांगा, शुगरचं लक्षण सांगा बरं. शुगरची माणसं असतील तर त्यांनी शुगरचं लक्षण सांगा बरं.
वजन कमी झालं म्हणजे शुगरचं लक्षण आहे का? 5 लक्षणं असतात, त्यातली 3 कमीत कमी आपल्या शरीरात यायला लागतात. तुम्ही 8वी 9वी 10वीची 1900 मला वाटते 94 95 96 97 ची पुस्तकं काढा आणि त्यात बघा शुगरची मधुमेहाची लक्षणं काय दिल्यात, त्यातलं तुमच्यात असेल तर या माझ्याकडे, मी तुम्हाला बरं करून देतो. चॅलेंज आहे माझं, मी एवढ्या सगळ्यांच्या समोर बोलतो की तुम्ही बरे होऊ शकता, पण त्यातली लक्षणं पाहिजे. लक्षण नाही काय नाही मशीनवरती तपास आहे बघा, ते काय चुकीचं सांगत नाही. मी म्हटलं ना उंची सगळ्यांची सारखीच आहे का? एखाद्याच्या शरीरात 250 शुगर आहे पण लक्षण काही नाही, त्याला त्रास काही नाही, त्याला काय औषधं खायची सांगा बरं. आमच्याकडे पण माझ्या सुद्धाकडं औषधं, माझी सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग आहे, माझ्याकडे पण औषध तयार होतात, तरी सुद्धा पाया पडून सांगतो माझी सुद्धा खायची नाही. काय गरज नाही तुम्हाला, काहीच गरज नाही. हे फक्त इकडून कमजोर व्हायचं, इकडून विचार करत बसायचं. मला काय झालं तर, मला काय झालं तर, तुला काय झालं तर काय पृथ्वी फिरायची बंद होणार आहे का? आजपर्यंत देवाधिकांनी समाधी घेतल्या, पृथ्वी फिरायची बंद झाली का? सूर्य उगवायचा बंद झाला का? मावळायचा बंद झाला का? जे व्हायचं आहे ते जे दिवस चालू आहे ते आहेतच. कुणी अमावस्या बदलली का? पौर्णिमा बदलली का? देवाधिकांनी समाधी घेतल्या म्हणून काय बदललं का? मग तुम्ही आम्ही मेलो म्हणून काय फरक पडणार आहे? प्रत्येकाला वाटते नाही हो काहीतरी जगायला पाहिजे, आपण व्यवस्थित व्यवस्थित राहायचं आहे. खाणं आणि व्यायाम ह्या 2 गोष्टी फक्त पाळायच्या आणि जे काय करायचं आहे निसर्गानं भरभरून तुम्हाला दिलंय आणि कोकणातल्या माणसांना तरी खूप दिलेलं आहे. आणि घरगुती उपाय करा. मी पाया पडतो, माझ्याकडे सुद्धा तुम्हाला माझं सुद्धा तोंड बघायची गरज लागणार नाही, कुणाचंच नाही. हे आपल्या पारंपरिक पद्धतीनं आयुर्वेद हा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि हा भारत देशाचा आहे. पण कधी कधी खरंच मला स्वतःला लाज वाटते. माझ्या इथं सेंटरवरती, माझ्या निसर्ग उपचार केंद्रावरती 54 देशातून लोक येतात, बाहेरच्या देशातले, आणि म्हणाल तो पैसा खर्च करायला तयार असतात, म्हणाल तेवढा पैसा. माझ्या इथं काही जास्त बिल होत नाही, 3000 4000 मध्ये माझ्या इथं माणसं बरी होतात. त्यांना ते पटत नाही. 3000 आणि याय जायला त्याच्यात 10 पटीने खर्च जायचा असेल त्यांना. एक वेळचं तिकीट 40,000 आणि 50,000 असते त्यांना एक वेळचं. याय जायला लाख रुपये खर्च आणि 3-4 हजार रुपये मध्ये माणसं बरी होतात. त्यांना पटत नाही एक एकदा. पण ही सगळी कमी आहे ही आयुर्वेदाच्या, लक्षात घ्या. आयुर्वेदामध्ये समूळ व्याधी समूळ नाश करण्याची ताकद फक्त आयुर्वेदामध्ये. हे बाकी सारखं नाहीये की डोकेदुखीचं घ्यायचं आणि पित्त वाढवून बसायचं, पित्तासाठी घ्यायचं आणि पोट दुखवून बसायचं, पोटासाठी घ्यायचं आणि गुडघेदुखीचा त्रास सुरू करून घ्यायचा. हे असलं काही आयुर्वेदात नाही. म्हणून पाया पडतो, आयुर्वेद जाणा, आयुर्वेद माना आपल्या भारत देशाचा आहे. आपल्या ऋषीमुनींनी सगळं लिहून ठेवलंय. माझ्या तर गुडघेदुखीचा त्रास असू दे, कंबरदुखीचा त्रास असू दे, चकती सरकली काय काय, आम्ही 10 मिनिटात ओके करून देतो. 10 मिनिटामध्ये गाड्या लावून. कितीतरी लोक ऑपरेशन सांगितलंय म्हणतात, आम्ही आमच्या इथं आल्यानंतर 10 मिनिटात ओके, अर्ध्या तासात ओके. तुम्ही म्हणणार असं कसं काय? अहो आपल्या पूर्वीच्या लोकांनी जी मसाज पद्धती काढलेली आहे ना, ते कराटे वगैरे शिकणारे लोक, चायनीज लोक वगैरे आहेत ना, तर त्यांना भारत देशातून ते सगळं शिकून गेलेले आहेत आपल्या. हे लक्षात घ्या. आपले ऋषी मुनी हिथं ऐकत नाहीत म्हणल्यानंतर तिकडे जाऊन शिकवलेलं असणार आहे त्यांना, आहे ना. म्हणजे मला वाटतं काहीतरी 1642 ला काहीतरी एक आहे बघा, ते एका ग्रंथात आहे. 1642 ला आपल्या इथले बौद्ध धर्म तिकडे गेले आणि तिकडे जाऊन त्यांनी 80-84 प्रकारचे त्या पद्धती शिकवल्या. पण ते आपण शिकायला काय हरकत आहे बघा. पूर्वी गावात असायचं ना एखादा माणूस हात निसटला बसवून देणारा, गुडघ्यातून दुखतोय, कंबर दुखते बंद करणारे लोक असायचीत ना. आता आहेत का? आता संपलंय. कारण का? आमचा विश्वासच उडलाय त्याच्यावर. पण ती पद्धत आम्ही जिवंत ठेवली. आमच्या तोडकर संजीवनीमध्ये आम्ही ती पद्धत टोटल जिवंत ठेवली आहे. गुडघेदुखी असू दे, कंबरदुखी असू दे, 10 मिनिटांमध्ये करायचं, लगेच पळायला लागतात लगेच. आणि काय चमत्कार नाही हा, आपल्या पूर्वीच्या लोकांचा उपकार आहे खरं तर. आयुर्वेदामध्ये सुद्धा एवढं चांगलं चांगलं सगळं लिहून ठेवलंय. तुम्ही व्हॉट्सअपवरची तुकार जोक ऐकत बसणार, वाचत बसणार, उगाच ही करणार, नवरा कोम्यात, बायको अशी हे तर असले काहीतरी मास्तर गेले कोम्यात, असले जोक तुम्ही ऐकत बसतात आणि असले जोक तुम्ही वाचत बसतात. त्याच्यापेक्षा खरंच झोप शांत पाहिजे असेल ना, बऱ्याच लोकांना बघा निंद्रा नाश आहे, म्हणजे झोप लागत नाही. फक्त आणि फक्त संध्याकाळी अंथरुणावर गेला की पुस्तक उघडायचं, उघडल्याबरोबर आणि 10 मिनिटात वाचत वाचत तुम्ही कधी झोपला कळणार पण नाही. डोक्यातले विचार सगळे निघून जातील. पण ते वाचन करा. मलाही रोज 10 मिनिटं वाचल्याशिवाय झोप लागत नाही. ही पद्धत आहे. अशा पद्धतीने आपण राहिलो पाहिजे. ते व्याप ताप सगळं निघून जाईल तुमचा.
फक्त 10 मिनिटं वाचन करा, आयुर्वेदावरची पुस्तक वाचा, तुम्हाला सुद्धा घरगुती उपाय बरेच माहिती होतील. ते करून बघा. श्रद्धेने केल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. पण तुमचा भरोसाच नसेल तर सुवर्ण भस्म सुद्धा काही काम करू शकत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. परमेश्वरानं जे दिलंय ते मान्य करायचं. तुम्हाला शरीरात जे दिलंय ते आपण मान्य करायला पाहिजे का नाही सांगा बरं. वयामानानुसार काही काही गोष्टी होत जातात. त्याच्यावरती एकच पर्याय आहे, खाणं व्यवस्थित ठेवणं आणि व्यायाम व्यवस्थित करणं. दुसरं काही नाही. इतर प्राणी पक्षी बघा, वय आता माझं म्हातारपणी कसं व्हायचं एखादी म्हस म्हणती का सांगा की. कधी केलाय विचार? वाघाने विचार केलाय का सांगा. काय आता मी माझं शेवटचं आयुष्य कसं करू, शिकार नाही जमली तर मी काय खाऊ? काय नाही. ते मरून जातात. 3-4 दिवस उपाशी राहतात, 5 दिवस उपाशी राहतात, मरून जातात. आमची मात्र मरायची सवय मात्र काय सांगायचं मला. मरण नको आहे बघा, आणि काम पण नको, व्यायाम पण नको. ते महिला मंडळ तरी लवकर जाताच ऐक नाही. नुसतं म्हणायचं हे मुलाचं लग्न बघितलं, सुनेचं तोंड बघितलं की मी जायला मोकळी. जा बघू, शपथ आहे तुला गेलीस तर बघ. कुणी जाईल? किती मेले आजपर्यंत सासवा? सुनेचं तोंड बघून किती मेल्या सांगा बरं. लग्न झालं मुलग्याचं, सुनेचं तोंड बघितल्याने म्हातारीनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही? पण त्या नातवाचं तोंड बघा. पुढं आशा लागली तिला नातवाची. बर, नातवाचं तोंड बघावं हिनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही? फाशी घ्यावी का नाही? हा, म्हणजे नातवाला आजीचं सुख नको का? आजी पाहिजे की नातवाला? कुठपर्यंत आजी? 10वीची परीक्षा दिली, ठीक आहे, 10वीचा रिझल्ट आला, निकाल आहे का म्हातारीनं काम करून घ्यावं का नाही? मरत नाही. आता म्हणजे एवढा मोठा झाला तर त्याचं लग्न बघितल्याशिवाय मी मरतो का? आणि चुकून त्यातनं जर नंबर लागलाच तर नातवाला बोलवून काय म्हणते, तुझ्या पोटी मीच येणार आहे, म्हणजे तू आमची पाठलाग सोडू नको, तू जाऊच नकोस ना. लय डेंजर असते. आणि हसायच्या नावावर लय महिलांचं ते आत्ताच्या मुली आहेत ना, तरी जरा आमच्या जुन्या माता भगिनी ओके आहेत. आत्ताच्या पोरी हसता असत नाही बघा. ते मोबाईल मध्ये करून उंदरासारखं तोंड करायचं, लिपस्टिक लावायचं. लावा, सुंदर दिसतं, आम्ही काय नको म्हणत नाही, लावा. वाटायलाच काय, सगळ्या तोंडाला मरकटा चालतो. पण हसा की, हसायला काय बिघडतं? की अशी हसत नाही, समोरच्याचा गैरसमजच व्हायला पाहिजे. हा, अहो ते मुंबईला माझे गावाकडचे मित्र मला म्हणजे सगळीकडे येतो, आम्हाला फक्त एकदा निघले का फिरायला म्हणाले. चला म्हणलं मुंबईला. एका मॉलला नेलं फिरायला. त्या एका मॉलच्या समोर एक ताई मस्तपैकी साडी वगैरे नेसून लिपस्टिक लावून उभारलेल्या, आणि त्याला बघितल्यानंतर तिनं असं केलं, तिच्या बाजूला जाऊन उभारलं. मी म्हणा तिथं का उभारलाय? चल म्हणा. म्हणजे तू जा, तुला काही कळत नाही मला, म्हणते तू जा. मी म्हणलं काय जा? काय नाही म्हणते, मला तिनं फुनिवलंय, तू जा. असं अशी पद्धत आहे. नाही खरं आहे बाबा, सुंदर दिसणं प्रत्येकाचा अधिकार आहे, सुंदर दिसायला पाहिजे. पण त्यासाठी काय माहिती आहे, ज्याला कष्ट आहे ना, जो व्यायाम करतोय ना, त्याला मेकअप करायची गरज लागत, तो ऑटोमॅटिक सुंदर दिसतो. आणि ज्याला काय कामच नाही, तो पाक पांढरा खड असला तरी कणकीचा लाटा ठेवल्यावर त्याचा उपयोगच नाही. याला उठून द्या, कुणीतरी मळल्याशिवाय ह्याची चपाती तयार होत नाही. अशी परिस्थिती आहे. पोट एवढं दांडगं, छप्पर उडालेलं. मला बरीच लोक म्हणतात तुमचे केस डुप्लिकेट आहेत का? बरीच लोक, अहो युट्यूब वरती पण वाचा तुम्ही, कमेंट्स मध्ये असतात, सर तुमचे केस डुप्लिकेट आहेत का? अहो आमची आई मारून मारून तेल लावायची आम्हाला, माहिती आहे, म्हणून अजून टिकले ते. आजी आमची बघायला पाहिजे, बडवायचीच. तेल लावू नको म्हणलं की असा ठोका टाकायची का नाही. आम्ही सगळं तेल, शाळेत जाताना असं तेल पुसत 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 शाळेत जात. ते कॉलर सगळं काळं असायचं. हा, आणि ठोका टाकला का नाही, इकडला शिंबूड इकडे, ते असा पुसायचा. हे शेमडानं चमकायचं, हे तेलानं चमकायचं, असा मेकअप असायचा आमचा. हा, लहानपणी शेंबडीच आम्ही सगळी, खेडेगावातले आम्ही पोरं. आम्हाला माहिती नव्हतं सर्दी होती आणि काय होत्या. साधारण कदा नाकं लिपलेली, हिरव्यागार नाळी. हे तुमच्याकडे हायवे आत्ता झालाय, आमचा हायवे साधारण कदा वाहत असायचा. हा, दोन्ही नागपुडीत असं खाली हिरवी गार आहे, ती ओटावरून येताना एवढं भारी वाटायचं. असं एकदम स्लो मध्ये यायचं, आता पडते वाटतं लय भारी वाटत होते.
असं आम्ही शाळेत गंमत गंमत करायचं. असं सगळे मित्र बसलो ना की आता बघा आता कुणाचं येतंय बघायचं. असं असं करायचं. ते बरोबर असं आलं ना तर पटणार इतक्यात मास्तर ओरडायचे, ए शेंबड्या म्हणलं की ते फारच वाढायचं. आणि ते सगळं नाकात बसत नव्हतं, सगळं गिळायचं ते डायरेक्ट. हा अशी परिस्थिती होती आमची त्यावेळी लहानपणी. जून महिन्यात शाळा सुरू होताना चड्डी घेतली, खाकी चड्डी पांढरा शर्ट, दुसरं काय नव्हतं. आणि ती खाकी चड्डी 15 ऑगस्ट पर्यंत फाटलेली असायची. 14 ऑगस्टला आम्हाला दुपारनंतर सुट्टी असायची कपडे धुण्यासाठी, कारण एक ड्रेस असायचा. आत्ताच्या मुलांसारखं नाही 5-5 ड्रेस, आम्हाला एक ड्रेस. आणि ते पण फाटला असेल तर शिवून या, मास्तर सांगायचं शिवून या. आमची आजी शिवायची, लाल एवढं कापड घ्यायचं, इथं ठिगळ लावायचं. 15 ऑगस्टला आम्ही असं जायचं प्रभात फेरीला, असं इकडं हात ठेवून, कारण फाटलेली असायची चड्डी. हा शाळेत जाताना तसंच. आणि ते पण चड्डी अगदी ते तंबूला कापड असते की नाही ताडपदरीचं ट्रक वरती झाकायला, तसं जाडच्या जाड चड्डीचं कापड असेल तरी ती फाटायची अशी. तर आम्हाला लहानपणी कपडे कधी मापातली मिळाली नाही. घेतानाच वाढत्या अंगाला म्हणून डगडी घ्यायची. अंग वाढ असतोपर्यंत ती जुनी झालेली असायची, फाटलेली असायची. ज्यावेळेस ते मापात यायची त्यावेळेस निम्म्या अर्धी फाटलेली असायची. म्हणजे ज्यावेळेस मापात त्यावेळेस फाटकी, आणि मापात नाही त्यावेळेस चांगले, त्यावेळेस मापात नाहीत, अशी परिस्थिती होती. चला तर आयुष्य जगायला खरंच त्यावेळेस समाधानाचं आयुष्य होतं. आत्ताचं आयुष्य बघितलं तर काय नाही. आता मोबाईल मध्ये याच्यामध्ये ते सेल्फी काढणाऱ्यांचा तर मला रागच येते. काय सांगायचं, एखादं मेलं बिलं तर याचा फोटो सरळ कसा मिळायचा कोणाला असलं फोटो. आम्ही एकदा निघालो होतो नवरा बायको, त्या नदीच्या काठावरती कट्टा असतोय ना त्याच्यावरती दोघं नवीन कपल होतं, फोटो काढायला. आणि ते नवरा तोंड वाकड करत म्हणताना ते नवरीनं असं पकडलेलं, हो जरा हसा की म्हणून असं मारलं, ते पडलं नदीतच पडलं. ते ही परिस्थिती आहे. आणि त्याच्यात कुठे दिसतं म्हणून बघत्या तर ते खाजणं वरडायला. अशा लय गमती जमते. पण चला असू दे, साध्या साध्या गोष्टीतून आज पाया पडतो. माझ्याकडून काय घेऊ नका, चालतंय. फक्त आजपासून धाडस घ्या. तुम्ही स्वतःच्या शरीरावरती भरोसा ठेवा, स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवा. स्वतःचं शरीर स्ट्रॉंग करायचं असेल तर मानसिकता स्ट्रॉंग करा. बघा कुठलाही आजार तुम्हाला काय करू शकत नाही. जर तुम्ही इकडून जर खराब झालात, मानसिकता जर तुमची बिघडली तर मग मात्र तुम्हाला परमेश्वर सुद्धा साथ देत नाही. फक्त मानसिकता बदला. आजपासून स्ट्रॉंग, काही असू दे, काही होऊ दे, घाबरायचं नाही, व्यायाम करायचा. बऱ्याच लोकांना वाटते मला दम लागतोय, खूप दम लागत असेल ना तर साधायला सांगतो, पित्तामुळे सुद्धा छातीत दुखतंय. छातीत दुखलं म्हणून घाबरायचं नाही, दम लागला म्हणून घाबरायचं नाही. खाली बसायचं, असं असं खाली बसायचं आणि कढीपत्ता चावून खायचा. 4-5 पानं खायचे. सांगितलं ना कसं बसायचं ते. आता बसायला मला वाटतं 90% लोकांना येणारच नाही, असं महिलांना पण येणार नाही. पण हे बसायचं लक्षात घ्या, हळूहळू प्रॅक्टिसनं येईल ते. तर तसं बसायचं आणि कढीपत्त्याची 4-5 पानं चावून खायचे. दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुमचं पित्त गायब, तुमचं मळमळ गायब, तुमचं सगळं जे सांगितलेलं दुखणं आहे ना, दम गायब. दम लागणं जे आहे ना ते प्रॅक्टिस करायचं. चालत आज थोडं चालल्यानंतर दम लागतोय, पण सराव जर केला तुम्ही तर हळूहळू तुमचा दम लागणं बंद होऊन जाईल. आठवड्यात तुम्ही खूप लांबपर्यंत चालत गेला तरी तुम्हाला दम लागणार नाही. अचानक जर कुठली गोष्ट सुरुवात केली तर त्याचा त्रास होणार. व्यायाम जर सुरुवात केला तरी त्याचा 8 दिवस 10 दिवस त्रास होतोय, पण 8-10 दिवसानंतर नाही केल्यावर त्रास होणार, हे लक्षात घ्या. सकाळी उठून फिरायला जायला बघा. बऱ्याच लोकांना असं वाटतं सकाळी लवकर उठून काय करायचं आहे. काय नाही, तुम्ही फेरी मारून या, तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्हाला कुठल्या औषधाची गरज लागणार नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत. प्रत्येकाला वाटते की आपले केस छान असावे, पाया पडतो. आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा तरी कम से कम तुम्ही तेल लावलं पाहिजे. साधं खोबरेल तेल लावा. जर केस गळती होत असेल तर जास्त समजा विरळ झालेत केस, चांगले ठेवायचे तर केसांमध्ये जास्त सौंदर्य असतं बरं का. नाहीतर बघा की हे छप्पर उडालेलं असलं तर त्याचं सौंदर्य जर कमी वाटतं. कुणी असू दे, महिला असू दे, पुरुष असू दे. तर तुम्हाला केस चांगले ठेवायचे असेल तर लिंबूची साल घ्यायची. लिंबू तुम्ही स्वयंपाकात वापरत असाल, साल फेकूनच घेता ना, तर ती साल आजपासून साठवून ठेवायची. ती मिक्सरला लावायची, त्याच्यात थोडं तूप घालायचं, परत मिक्सरला फिरवायचं. त्याची पेस्ट आहे ना, पेस्ट तयार होते. ती पेस्ट केसांच्या मुलांना लावायची, 10 मिनिटं ठेवायचं आणि 10 मिनिटानंतर सकाळी करायचे.
आंघोळ करायच्या अगोदर 10 मिनिटं, 10 मिनिटानंतर केस ज्या दिवशी धुता त्या दिवशी ते करायचे आणि केस धुवून टाकायचे. ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून केस गळती बंद करून बघा तुम्ही. लिंबूची साल आणि तूप. अजून जर सांगायचं म्हणाल लांब सडक सिल्की केस व्हावे असे वाटत असेल, आवळा घ्यायचा, मोर आवळा माहिती आहे ना, मोठा आवळा, मोर आवळा घ्यायचा, पाव किलो खोबरेल तेल मध्ये कमीत कमी 2 ते 3 मोर आवळे चिरून टाकायचे, तुळशीची 2-3 पानं, कडुलिंबाचे 10-15 पानं आणि जास्वंदाचं 1 पान हे त्यात घालायचं. ते कडक उकळवायचं. साधारण हिरव्या रंगाचं तेल तयार होईल. वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि हे आठवड्यातून 2 रात्रीला फक्त हे तुम्ही लावून झोपायचं. हे तेल लावल्यानंतर खूप छान शांत अशी झोप लागते. शुगर बीपीचा पण तुम्हाला त्याच्यातून फरक जाणवेल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे केस अकाली पांढरे झालेले असू द्यात किंवा वृक्ष झालेले असू द्यात, तांबूस कलरचे दिसणारे असू देत, हे लगेच तुम्हाला बऱ्यापैकी चांगले झालेले जाणवायला लागतील. पण ह्याला मात्र सातत्य ठेवायला पाहिजे. तुम्ही 2 वेळा लावणार आणि मला काय फरक वाटत नाही एवढा, तर त्याला थोडंसं तुम्ही सातत्य ठेवायला पाहिजे. 3 महिने 4 महिने 6 महिने, पाव किलो तुम्हाला साधारण 6 महिने पुरतं. म्हणजे माझ्या ह्याच्यावरून मी सांगतो, महिलांना थोडं कमी पण पुरुषांना मात्र 6 महिने आरामात जातं पाव किलो खोबरेल तेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे जर केलं तर केस खूप छान राहतात. प्रत्येकाला बघा सुंदर दिसावं वाटते, चेहऱ्यावरच्या रिंकल्स जावावे अशा वाटतात, काळे डाग असतील तर जावावे असं वाटतात. पण त्यासाठी साधा फॉर्म्युला सांगतो. केळीची साल घ्यायची, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, थोडीशी तुरटी घालायची, तुरटीची पेस्ट पावडर करायची, पावडर थोडीशी टाकायची, थोडं खायचं सोडा, स्वयंपाकात वापरताना सोडा खायचा वापरता की नाही, हा, तर तो थोडासा सोडा त्यात घालायचा, ते मिक्सरला वाटून घ्यायचं थोडं पाणी टाकून, ते साधारण ह्याची पण पेस्ट तयार करायची, चेहऱ्याला लावायचं, 10 मिनिटं थांबायचं आणि 10 मिनिटांनंतर धुवून टाकायचं. वांग असू दे, काळे डाग असू द्यात, पिंपल्स असू द्यात, अजून कुठल्याही प्रकारचं असू दे, एका ऍप्लिकेशन मध्ये लगेच तुम्ही सुंदर दिसायला लागाल. करून तर बघा. ते काय घेणं काय 100% एका वेळेत फरक नाही पडणार, पण कमीत कमी 25-30% एका ऍप्लिकेशनला फरक पडेल. करून बघा अशा पद्धतीनं. अजून जर तुम्हाला डोळे जर सुंदर ठेवायचे असतील, डोळ्यांना कुठलाही आजार होऊ नये असं वाटत असेल, तर गाजराचा रस आठवड्यातून किमान 2 वेळा तरी 2-2 थेंब डोळ्यात घालायचा. कधी जर समजा डोळे जळजळत असतील, लाल होत असतील किंवा आपल्याला बऱ्यापैकी डोळ्यांवरती लोड वगैरे येणं प्रकार असेल, तर थंड दूध 1-1 थेंब डोळ्यात घालायचं आणि झोपून टाकायचं. एक 10 मिनिटांमध्ये तुम्हाला डोळे एकदम फ्रेश होऊन जातील. करून बघा या गोष्टी. कानातून तुम्हाला ऐकायला कमी येतं किंवा उष्णतेमुळं सूज वगैरे येते बघा, हिरड्यांना, वरच्या हिरड्यांना सूज आल्यानंतर लाजोळूच्या पानांचा रस काढायचा, वस्त्रगाळ करायचा, कानात 2-2 थेंब घालायचा. कान दुखणे थांबेल, हिरड्यांचं दुखणं थांबून जाईल, दात दुखणे, वरचे दात ते दुखणं सगळं थांबून जाईल. करून बघा. आणि त्याबरोबर ते स्वच्छ जर केलं तर ऐकण्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा फरक पडू शकतो. त्या पद्धतीने नाकामध्ये जर समजा हाड वाढलं असेल तर 5 रिटा 3 कप पाण्यामध्ये टाकून 1 चमचा सुंठ पावडर घालायची आणि हे 3 कप पाणी आटवून साधारण अर्धा कप, 1 कप करा. अर्धा कप म्हणल्यावर जरा स्ट्रॉंग होतंय, पण 1 कप करा. वस्त्रगाळ करायचं आणि काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं. रोज रात्री झोपताना 2-2 थेंब नाकात घालायचं. 7 दिवसामध्ये नाकातला हाड कायमस्वरूपी गायब होऊन जाईल. सायनस म्हणजे सर्दी साचून राहते बघा बऱ्याच लोकांचं, डोकं जड होतं, काय काय होतं. तर या लोकांना विनंती आहे, सर्दी झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सर्दी झाल्यानंतर लगेच औषध कुठलंही घ्यायचं नाही. ते काय होतं, सर्दी झाली आपण औषध घेतलं ना, ती सर्दी जाते, मान्य आहे मला, पण काय होतं, ती सर्दी जाते म्हणजे काय होते, ती सर्दी घट्ट होते, आळून इथंच मेन असतं ना, मेनासाठी घट्ट होऊन इथंच राहते आणि नंतर मग ती शिरांवरती आपल्या नसा असतात ना त्याच्यावरती ते परिणाम करायला लागते. मग त्या नसा कमजोर होणे, नसा ब्लॉक होणे कशामुळे होत असेल, नंतर दिसायला कमी येणे, ऐकायला कमी येणे आणि नेहमी डोकं दुखत राहणे, मान अवघडणे, ह्या सगळ्या गोष्टी या सर्दीचं औषध लगेच घेतल्यामुळे होते. किमान 3 दिवस सर्दी झाल्यानंतर 3 दिवस जे काय ते काढूनच टाकायचं, ठेवायचं नाही. खोकला झाल्यानंतर सुद्धा बघा 5 दिवस कमीत कमी तर जे येतात ना, जे जाळ्या येतात ना त्या काढून टाकायच्या. आम्हाला कसं आहे, खोकला झाला की लगेच औषध घ्यायचं, खोकला थांबवायचा, पण ते जाळ्या घट्ट होऊन राहतात. पुढे जाऊन दम्याचा त्रास होतो, दम लागू शकतो, श्वास आपला फुलू शकतो, श्वास घेण्यासाठी श्वसन संस्थेवरती सगळे ते परिणाम करते. म्हणून तुम्ही खोकला झाल्यानंतर आणि वर्षातून एकदा तरी खोकला व्हावा, वर्षातून एकदा 2दा सर्दी ही व्हायलाच पाहिजे आपल्याला. त्याशिवाय सगळं ते स्वच्छता कशी होणार सांगा बरं, निघून कशी जाणार. हे शरीर आपल्या मनानं सगळं करत असते सर्व्हिसिंग, पण आम्हाला घालण्याची सवय काय की ते थांबवायचं. मग का तुम्हाला जास्त आजार होऊ नयेत सांगा बरं. तर सर्दी झाल्यापासून काही आजपासून हे करायचं नाही, गूळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचं, थोडंसं पाणी घालून त्याच्यात एकदम थोडंसं लिक्विड करायचं, त्याचं जास्त नाही, थोडं घट्ट लिक्विड करायचं, नाकात सोडायचं नाही, एकदाच असं जोरात ओढायचं. ओढल्यानंतर जे
मेणासारखी घट्ट झालेली जी सगळी सर्दी असते ना, ती सगळी सर्दी निघून येते. वास एवढा घाणेरडा असतो ना त्याचा, तुम्ही म्हणणार हे मी असलं साठवून बसलो होतो डोक्यात. असलं काय वास यायचं सुद्धा बऱ्याच लोकांना बंद झालेलं असतं बघा, सर्दी साचल्यामुळे. बऱ्याच लोकांना वास येत नाही, चव येत नाही, त्याला कारण तीच असतात. ते तुम्ही करून बघा. ही सर्दी घाण जर सगळी निघून गेली ना, कधी तुम्हाला आयुष्यात नसा ब्लॉक होणार नाहीत, कमजोर होणार नाहीत, ऐकायला कमी येणे, दिसायला कमी येणे, हे प्रॉब्लेम पासून तुम्ही वाचू शकता जर ह्या गोष्टी केल्या तर. काय खर्च येणार आहे सांगा बरं गुळ आणि सुंठला, आणि ऑपरेशनला किती खर्च येणार आहे सांगा बरं. हे घरच्या घरी आहे, पाया पडतो, करत चला, तुम्हाला काही कुठलाही आजार होणार नाही. पण शारीरिक कष्ट हे सगळ्यात महत्वाचे आहे. थायरॉइडच्या लोकांना, आता महिलांना ठीक आहे, गड्यांना काय झालं, पुरुषांना काय झालं थायरॉइड व्हायला, मला हेच कळत नाही. थायरॉइड म्हणजे काय सांगा बरं. काय थायरॉइड म्हणजे काय माहिती आहे? ग्रंथी अनबॅलन्स होतात. पण कशामुळे होतात? शरीरात उष्णता वाढल्यामुळे. प्रत्येक स्त्रीला, जवळपास 90% स्त्रियांना हा उष्णतेचा त्रास असतोच असतो. उष्णतेचा त्रास असतोच. कारण उष्णता असल्याशिवाय सुद्धा महिलांना जे मासिक धर्म आहेत ना, ते व्यवस्थित होत नाही. उष्णता कमी असणाऱ्या महिलांना सुद्धा मासिक धर्म वेळेत होत नाही, आणि उष्णता जास्त असणाऱ्या महिलांना सुद्धा मासिक धर्म व्यवस्थित होत नाही. म्हणून ती हीट एक असते, आणि हीट मेंटेन ठेवणं हे प्रत्येक स्त्रीला, आणि त्यामुळे हीट हे राहतीच राहते प्रत्येक स्त्रीला. प्रत्येक स्त्रीला, माता भगिनीला माझ्या काय असते माहिती आहे? अनामिक भीती, कुठल्या तरी कारणाची, कुठल्या तरी गोष्टी, कुणाचं कोणतरी मेलं की हिला धडकी भरली, कुठेतरी ऍक्सिडेंट झाला असं कळलं की हृदयाची धडधड वाढलीच. हे होतंय का नाही सांगा बरं. हा काय रोग आहे का? हा रोग नाही आहे. मी पाया पडतो म्हणून म्हणलं, बिनकारणाचे आजार घ्यायची सवय तुम्हाला लागलेली आहे, हे आजपासून बंद करायचं. मी सगळ्या गोष्टी खऱ्या सांगतो, सत्य सांगतो. हा, म्हणून मला सुद्धा कार्यक्रम असतात काय काय वेळेला. लोकांना काय आवडत नसते खरं सांगितलेलं, अशा पण काही गोष्टी असतात, त्यांचं त्यांच्या बरोबर. पण मला जे सांगायचं आहे ते 100% सत्य आहे. म्हणून उष्णता ही प्रत्येक महिलेला असते. हृदयाची धडधड वाढणे, अनामिक भीती वाटणे, आणि ह्यातून महिला डिप्रेशन मध्ये जाणे, हे बऱ्यापैकी होत राहतं. तर पाया पडतो, हा कुठला आजार नाही. त्यामुळं, कारण काय होतं, महिला डिप्रेशन मध्ये का जाते? तिला वाटते की काय नेमकं मला काय झालंय, काय समजतच नाही, काय झालंय मला, आणि ती कन्फ्यूज अवस्थेत राहते. आणि अशा वेळेस मग तिला वाटायला लागते की आयुष्यात काय अर्थ राहिला नाही, मुलं माझं ऐकतच नाही, नवरा असाच वागतोय, तसंच वागतोय, ते नवऱ्याच भोवती बाहेर कुठेतरी असंच आहे. तर हे पाया पडतो, असलं काही करू नका. यात विनाकारण तुम्ही संसार तुमचा उद्ध्वस्त करून बसा. आणि माझ्या मित्रांना सुद्धा, पुरुष मंडळींना विनंती करतो, हो का, आपल्या बायकोला जर हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना, अशा गोष्टी हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना होत असतात, त्यावेळेस तुम्ही फक्त तिला औषधांपेक्षा धीर द्या, आधार द्या. तीच अपेक्षा असते त्यांची, बाकीची काही अपेक्षा नसते. तुम्ही म्हटलात ना काय होत नाही, हार्मोन्समुळे होतंय, मी आहे तुझ्यासोबत, ग बस, असू दे, मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेते, काय झालं तर मी बघतो, असं फक्त आधार देत राहावा. त्या 15 वर्षाचा काळ असतो बरं का. जसं वयात येण्याचा काळ 15 वर्षाचा असतो, तसं वयातून जाणारा काळ सुद्धा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात 15 वर्षाचा असतो. ते 15 वर्षानंतर हळूहळू ऑटोमॅटिक निघून जातं औषध नाही घेतलं तरी. पण ह्या 15 वर्षामध्ये जर तुम्ही औषधाची सवय लावून घेतात, तर आयुष्यभर मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त औषधं खायला लागतात. आणि खरंच मित्रांना पाया पडतो की तुम्ही फक्त आपल्या बायकोला समजून घेणे, तुमच्या घरात कुणी असेल म्हणजे त्यांना समजून घ्या. फक्त बायकोला तर समजून घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही या गोष्टीला. भावाने ऐकणे, वडिलांनी ऐकणे आणि नवऱ्याने ऐकणे, यात फरक आहे का नाही? सगळ्याच गोष्टी नका ऐकू. 10तली एक ऐकली तर त्या बाईला 10 तिचं बळ येते, हे लक्षात ठेवा. तिला धाडस येते. नाहीतर पुरुष मंडळींचं कसं असते, काय अलीकडे बायको माझी जरा फळ्यासारखंच वागायला हो, सांगतोय मित्राला, त्याला तेच पाहिजे असतं. तुमच्या दुःखाशी त्याला काही देणं घेणं नसतंय. हा, तुम्ही गाडी घेतली, त्या लगेच पोटात दुखायला लागते, ते लगेच सांगते. बघा किती जवळचा मित्र असू दे, लगेच म्हणते हप्त्यावर घेतली असेल, काय परवाच माझ्याकडे मागत होता पैसे, आता ही जी गाडी बघा एक दिवस बँक मोडून देते का नाही, ते सगळ्या गावभर जाहिराती करते. आणि तुम्हाला पण सांगतो, मैत्रिणी बित्रणी हे सगळ्या बास करायच्या. तुम्हाला वाटेल काय, तुम्ही फक्त आज जायचं. आता इथं ऐकलं एवढ्याने, तुम्हाला जर मैत्रिणीची परीक्षा घ्यायची असली का नाही, जायचं आणि म्हणायचं काय बाई काल बसणं माझा एक डोळा दुखतोय बघ. ती म्हणते 8 दिवस झालं माझं दोन्ही दुखायला लागल्या. ती तिचं दुःख सांगते
तुम्ही तुमचं दुःख सांगत असताय, तिलाही दुःख सांगायचं असते आणि दोघींनाही एकमेकीच्या, तिचं 8 दिवस 10 दिवस दुखलं, तुम्हाला काय दुःख आहे का तिचं? तसं तुमचं कालपासून दुखलं, तिलाही दुःख नाही, बघा तुम्ही करून. तर हे विनंती करतो, आपलं दुःख कुठल्याही मैत्रिणीजवळ मांडू नका. आजपर्यंत रेकॉर्ड आहे, विश्व रेकॉर्ड आहे की ज्या ज्या मैत्रिणीला तुम्ही दुःख सांगितलं तिनं तुमचा फायदाच घेतलाय, तिनं तुमचा फायदाच घेतलाय. कुणी असू दे, आपल्यात पण आम्हाला लय हौस असते बघा, मित्राला सांगत बसायचं, काय यार काय आयुष्यात अर्थ राहिला नाही, राम राहिला नाही, मर जा की मग, बरोबर ते जमतंय का? काय नाही, त्याच्यात तर आयुष्यात कुठं राम बी नसते, लक्ष्मण पण नसते, त्याच्याही आयुष्यात काय नसते. हे प्रत्येक जणाचं फक्त दुःख सांगायचं असते. प्रत्येकाला वाटतंय की मलाच दुःख मोठं आहे, म्हणून तुम्हाला मी दोघांनाही सांगतो की माफ करा, पण स्वतःचं दुःख मोठं समजू नका. तुम्ही जर मोठं समजायला लागलं तर खरंच मोठं होत राहते. तुम्ही ज्या गोष्टी, एखाद्या मैत्रिणीची आठवण काढली, बहिणीची आठवण काढली, राहू दे ती यायची, कमीत कमी फोन तरी येतो का नाही तिचा? मित्राची आठवण काढली, फोन तरी येतो की नाही? नाही काय येतोय ना? मग आठवण कुणाची काढायची? चांगल्याची काढावी का वाईटाची? तुम्ही दुःखाची आठवण काढताय, तुम्ही आजारांची आठवण काढत बसताय. मला काय मला कॅन्सर एवढं व्हायला नको, म्हणजे तुम्ही रोज कॅन्सरची आठवण काढताय. मग एक दिवस येतोय, म्हणून कुठल्याही आजाराची आठवण काढू नका. काढायची आहे तोडकर संजीवनीची आठवण काढा. एकच लक्षात ठेवायचं, असं काय झालं तोडकर संजीवनी आहे म्हणायचं, विसरून जायचं सगळं. आम्ही आहोत तुमच्यासोबत. अहो निसर्गानं भरभरून दिले. आता मगापासून सांगितलं, काय खर्च आहे सांगा बरं. हे थायरॉइड नारळीची मुळी घ्यायची. नारळीचं झाड इकडे आहे का तुमच्या इकडे? त्याला बघा पांढऱ्या मुळ्या असतात बघा खालच्या बाजूला, असतात की नाही? थोडाजवळ एक बोटाच्या 2 पेऱ्यात त्या 4 मुळ्या घ्यायच्या, तांब्यावर पाण्यात टाकायचं, कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, गडगड गडगड करायचं, थुंकून टाकायचं. 2 महिने, एकही दिवस न थांबता 2 महिने करायचं. सकाळी उठल्याबरोबर बघा 2 महिन्यात थायरॉइड गायब. 2 महिन्यात गायब करून तर बघा. ते वजन वाढलं म्हणजे थायरॉइड वाढलं नाही. बऱ्याच महिलांचं वजन कमी झालं म्हणजे थायरॉइड झाला म्हणतात. बरीच म्हणतात वजन वाढलं म्हणजे नेमकी लक्षणं सांगा की थायरॉइडची काय आहे. थायरॉइडचं लक्षण माहित नाही. गाठी येतात का? येतात. खूप आता बऱ्याच महिलांना गाठी येतात. मानसिकताच, डोक्यात मानसिकता, माझं सुजलंय काय, मला गाठ यायला लागली का, दाबून दाबून गाठ आणते, दाबून दाबून ग्रंथी पाक फुडूनच टाकते. काही होत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पाया पडतो, ते काही नाही. तुम्ही फक्त बिंदास्त राहा, आयुष्यात जगा. काही झालं तरी पुरुष मंडळींना फार असते बघा, जायचं. आता काय पहिल्यासारखं आयुष्यात काय राहिलंच नाही हो. पहिल्यासारखं काय संसारात माझ्या सूट घेता येत नाही, अमुक नाही तमुक नाही, लय असतं. आणि अशाला लय पैसे खर्च करतात ती माणसं. साधायला सांगतो, सकाळी उठल्याबरोबर 1 चमचा पांढरे तेल खायचे आणि अशोकाच्या पानांचा काढा करून प्यायचा. 21 दिवसामध्ये कार्यक्रम मला सांगायचं, तुम्ही फोन करून सांगाल मला, साहेब एकदम कॉन्फिडन्स वाढलाय. बघा महिलांना माता भगिनी ना कंबरदुखी गुडघेदुखीचा त्रास असेल, महिलांच्या मध्ये कंबरदुखी एक जास्त असते, तर त्यांनी खसखस खायची. रोज रात्री जेवण झाले की 1 चमचा खसखस खायची. भाजून खाऊ का तळून खाऊ मला विचारणार, कसंही खाऊ तर खावा. नाहीतर ती माणसाला एक लय सवय असतो, तू खायला सांगितलं गाईचं खाऊ का म्हशीचं खाऊ, अरे कुणाचं तरी खा, शंका न घेता खा. बरोबर आहे का नाही? आता गाईचं म्हणलं नाही, हा गिर गाईचं खायचं, मग जर्सी गाईचं खायचं. म्हशीचं खायचं म्हणलं तर ते गवळाट चालते का साधी खडकीच पाहिजे. मग आम्ही काय सांगत बसायचं सांगा. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, असलं काही करू नका. विनंती करतो, हे सगळं डोक्यातनं काढायचं. बीपीचा त्रास आहे, फक्त कुंभक करायचं. छातीत दुखतंय, बरेच लोकांना बघा की छातीत हे जरा जरा दुखायला लागलं याला वाटतं हे पित्तामुळे सुद्धा होतं. हे कढीपत्ता खाल्ल्यानंतर पित्त उष्णता गायब होईलच, पण तरी सुद्धा जर काय वाटलंच तर कुंभक करायचं. सकाळी उठलात, जाऊन आलात ना फ्रेश होऊन, आणि फ्रेश व्हायला गेल्यानंतर मोबाईल न्यायचा नाही. नाहीतर लय लोकांना तर सवय लागली घालण्याची, मोबाईल घेऊन जातात तिकडे. एक जण माझ्याकडे आलं होतं, मला म्हटलं साहेब पोटात साप येत नाही हो. म्हणलं काय झालं? काय नाही, 15-15, 20-20 मिनिटं जाऊन बसतोय, खरं पोटात साप येत नाही. मी म्हणलं मोबाईल घेऊन जातोस का नाही? तर म्हटलं होय, तुम्हीच सांगितलंय की हसत खेळत राहायला पाहिजे. म्हणजे तिकडं मोबाईल घेऊन कशाच असतंय नाही, तिकडं म्हणते 15 मिनिटं काय करा म्हणून रील्स बघते, तिथं जाऊन रील्स बघते. अरे ज्या कामाला गेलं ते काम ते देण्यातच नाही, नुसतं पाणी खराब करून आलं. काय सांगायचं? आणि मला म्हणते पोटात साप येत नाही. मोबाईल नेऊ नको कसा बघ की म्हणलं, ढसाढस. आणि लय अवघड आहे माणसांचं. म्हणून तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मोबाईल न्यायचा नाही, ज्या कामाला गेलो ते पडदेशी करायचं,
यायचं, पोटा साफ होत नाही ना बऱ्याच लोकांना. तर बघा, सकाळी गरम पाणी पिल्यानंतर पण बऱ्याच लोकांचा पोटा साफ होतो. बऱ्याच लोकांनी थोडंसं एक 5 मिनिटं सकाळी उठल्याबरोबर ना पोटावरती झोपायचं, लगेच किक येते. लोकांना वाटतंय ते काय नाही. महिलांनी काय करायचं, पुरुषांनी तंबाखू खायची, बाकीच्या महिलांनी काय करायचं. पण ते जर समजा पोटावरती एक 5 मिनिटं झोपलात ना, लगेच करा, लगेच की करून बघा. साध्या साध्या गोष्टी आहेत. लहान मुलांचा पोटा कसा लगेच साफ होते सांगा बरं. सारखं पालतं पडायला लागली की लगेच साफ होतंय. त्यावर निसर्ग आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत असतोय. लहान मुलं पालती पडतात, आपण कधी बघितले का तसं. सकाळ सकाळी उठल्याबरोबर तसं बघा करून लगेच पोटा साफ होते, लगेच करंट येते. उद्या फोन करून सांगाल मला. आणि फोन नंबर आहेत दिलेत का बाबा, इकडे फोन नंबर आहेत बघा, त्याच्यावरती फोन करायचं. काही जरी असेल, मला बोलण्यासारखं भरपूर आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर एका दुसऱ्या कशावरती इलाज विचारणार असाल तर मला विचारा, मी लगेच सांगतो. हां, नसेल तर ह्याच्यावरती महत्वाचं काय, सगळ्यात भारी एक काम करा, त्याच्यावर फोन करा, म्हणजे तुम्हाला लगेच मला त्या गोष्टींचं उत्तर देता येईल. महिलांच्या बाबतीत काही गोष्टी अशा असतात, मासिक धर्मातल्या असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतात, प्रेग्नन्सी मधल्या किंवा कशा कशातल्या असतात. आणि खूप लहान मुलींपासून त्या अगदी वयोवृद्धांपर्यंत महिलांना बरेच प्रॉब्लेम असतात. जे प्रॉब्लेम मी इथं माहिती असून तुम्हाला त्याची उत्तर देऊ शकत नाही किंवा तुम्ही मला इथं विचारू शकत नाही, असं जर काय असेल तर तुम्ही या नंबरवरती फोन करायचा. महिलांच्यासाठी आम्ही महिला स्वास्थ्य फाउंडेशन काढलेलं आहे. महिलांच्यासाठी ती माझी मिसेस चालवते, माई चालवतात त्या. आणि त्याच्यामध्ये महिलांच्या सगळ्या अडीअडचणींना, म्हणजे पैशाच्या नाही बरं का, उद्या म्हणणार 50 लाख कर्ज द्या, 50,000 कर्ज द्या, असलं काय नाही. आरोग्यविषयक जर तुम्हाला काय अडीअडचणी असतील तर या नंबरवरती फोन करायचं, सांगायचं माईंशी बोलायचं आहे, ते लगेच तुम्हाला ट्रान्सफर करून देतील. तिथं एक्सपर्ट डॉक्टर आहेत, माईंची टीम आहे जी तुम्हाला चांगल्या पद्धतीने, कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकते आणि सांगू शकते. असं संजीवनी तोडकर नाव आहे त्यांचं, माई. तर त्यांना तुम्ही कॉल करू शकता आणि या नंबरवरती ते ट्रान्सफर करून देतील ऑफिसमध्ये. तुम्हाला लगेच त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्या टीमशी बोलणं करून देतील. तुम्ही तुमची समस्या सांगा, त्याच्यावरती तुम्हाला बरेच उपचार मिळतील. तुमच्यासाठी मी एकटा बास आहे. तुम्ही म्हणणार आम्ही कुणाला फोन करायचा, तुम्हाला मी आहे. मित्रांना विनंती करतो, आजपासून कुठल्याही प्रकारचा कॉन्फिडन्स घालवू नका, हसत खेळत आयुष्य जगायचं. ते शुगरच्या पेशंटनी 3 किलोमीटर फक्त चालायला सुरू करा आणि सीताफळाची 3 किंवा 4 पानं खायची. 6व्या दिवसापासून औषधं बंदच करायची, काय गरज लागत नाही. बघा नॉर्मल राहील. नॉर्मल लक्षणं नसताना कुठलंही औषध खाऊ नका, आमचंही खाऊ नका, कुणाचंच खाऊ नका. कारण विनाकारण आपण औषधांचा शरीरावर बडीमार करतो आणि त्यामुळं बऱ्यापैकी आपलं शरीर खराब करून टाकतो. पूर्वी लोक औषधं कमी खायची म्हणून 100 वर्ष जगायची. रामायण महाभारत काळात युद्ध झाली नाहीत का, त्यावेळेस लोकांना काय लागलं नाही का. पण त्यावेळेस काय मग कुठं नेऊन व्हेंटीवर ठेवलं होतं का कुणाला. त्यावेळेस माणसाच्याकडे हिंमत होती, आज हिंमत कमी पडायली. आजपासून हिंमत ठेवा, कारण हिंमत आहे तर किंमत आहे, हिंमत नाही तर किंमत नाही, एवढंच सांगतो. आणि काही गोष्टींचं तुम्हाला पालन करायला सांगेन मी. पहिली गोष्ट म्हणजे किडनी सांभाळा. आणि किडनी जर सांभाळायची असेल तर थोडा खर्च आहे, खर्चिक इलाज आहे. करणार ना, कोण करणार, हात वरती करा. माहिती आहे वाटतं, अरे थँक्यू. छोटा कांदा घ्यायचा, माहिती नाही त्याला सांगतो ताई. छोटा कांदा घ्यायचा, चिरायचा आणि साधारण 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं. 1-1.5 ग्लास करायचं उकळून हे पाणी आणि वस्त्रगाळ करायचं. सकाळी अनाशीपोटी घ्यायचं. 4 दिवस घेतला 3 महिने मागवळून बघायचं नाही. 7 महिने घेतला तर 4 महिने मागवळून बघायचं नाही. आणि 15 दिवस केला तर किमान वर्षभर मागं वळून बघायची गरज लागणार नाही. महिलांना तुम्हाला सांगतो, हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना ज्या तुमच्या शरीरातल्या बदलांमुळे तुम्ही कन्फ्यूज अवस्थेत राहता आणि तुमचं सगळं जे स्ट्रक्चर बिघडलेलं असतं, वागण्याचं, राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, सगळ्याचं, झोप सुद्धा लागत नाही, उष्णता वाढलेली असते, अस्वस्थता वाढलेली असते, घालमेल वाढलेले असते, हे सगळं घालवायचं असेल तर परत छोटा कांदा घ्यायचा, तो चिरायचा, बारीक 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 चिरायचा, बारीक बारीक चिरायचा. आणि हे काय करायचं, पाण्यात टाकायचं. हे पाणी उकळवायचं, पाणी उकळवायचं आणि त्याच्यात 1 चमचा मध घालायचा त्या पाण्यामध्ये आणि हे पाणी प्यायचं मध घालून. बघा 3 दिवसामध्ये कार्यक्रम ओके. जर जास्त हृदयाची धडधड वाढत असेल, सारखी सारखी अनामिक भीती वाढून जर धडधड जर वाढत असेल महिलांच्या मध्ये हृदयाची,
तर गाजराचा रस घ्यायचा, त्याच्यात मध घालायचा, फुलपात्र भरून घ्यायचा, 1 चमचा मध घालायचा आणि तो प्यायचा. 3 दिवस 1 चमचा, 3 दिवसानंतर अर्धा चमचा करायचा. बघा, हे जर 21 दिवस केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची धडधड किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. एवढं फक्त करून बघा. बाकी तुम्हालाही सांगतो, काही असू दे कुठल्याही गोष्टीत पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स ठेवायची. कुठल्याही पद्धतीनं आत्मविश्वास घालवायचा नाही. सगळ्यांना एका गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते, ती म्हणजे बॉडी सर्व्हिसिंगची. बॉडी सर्व्हिसिंग करा. बॉडीचं सर्व्हिसिंग करणं फार महत्वाचं आहे. आपण निसर्ग सुद्धा बघा, वर्षाला सगळी पानं काढून टाकतो आणि नवीन पानं आणतो. आम्ही काय करतो, दरवर्षी वाढदिवस करतो, केक कापतो आणि म्हातारं होतोय. त्या दिवशी दारू प्यायची, नॉनव्हेज खा, पार्टी दे, काय कर, हे ना आम्ही काय करतोय. ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, वर्षातून एकदा बॉडी सर्व्हिसिंग करा. वर्षानुवर्ष तुम्ही लहान दिसत गेला पाहिजे. बरोबर आहे ना? तर पुरुषांना सांगतो, आघाड्याच्या पानांचा काढा करायचा आणि प्यायचा. आघाड्याच्या पानांचा काढा करायचा आणि प्यायचा. तुम्ही दरवर्षी बघा, वर्षातून 5 दिवस प्यायचा. दरवर्षी तुम्ही लहान दिसायला लागाल. दरवर्षी हळूहळू तुमचं वय कमी वाटायला लागेल. दुसरी गोष्ट, बॉडी सर्व्हिसिंग मध्ये तुम्ही केला तरी चालते, पण तुम्ही तुऱ्यांचं करा आणि तुम्ही पानांचं करायचं. हे लक्षात ठेवून करा. अजून सांगतो, बॉडी सर्व्हिसिंग मध्ये एक 3 पर्याय सांगतो. पहिला पर्याय तर पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन तुम्ही बॉडी सर्व्हिसिंग करून घेऊ शकता. किमान 7 दिवस राहायला लागतं, 15 ते 20,000 रुपये घेतात त्याला. ते करू शकता. नसेल तर साधा मार्ग आहे, 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं. पण रवीनं उसळायचं, एकदम पातळ ताक करायचं, वस्त्रगाळ करायचं. 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आणि अशा पद्धतीचं ताक तुम्ही साधारण 3 दिवस सलग ताक प्यायचं. पहिल्या दिवशी डोकं दुखायला लागतंय, गरगरायला लागते, चक्कर यायला लागते, पण काही खायचं नाही. तुम्ही मरणार नाही, मी सांगतो तुम्हाला. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश वाटायला लागतं, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुपारनंतर परत विकनेस जाणवतो. तिसऱ्या दिवशी तर तुम्ही अंथरुणावर उठू शकत नाही, पण चौथ्या दिवशी वरण भात भाकरी खाऊन तुम्ही हळूहळू तुमचं रोजचं जेवण घेऊ शकता. किमान 15 दिवसाची प्रोसेस आहे. ते तुम्ही करू शकता. नसेल तर साधा मार्ग, सुजीवनी लिक्विड, तोडकर संजीवनीचं सुजीवनी लिक्विड घेऊन तुम्ही फुल बॉडी सर्व्हिसिंग करू शकता. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, व्हेज नॉनव्हेज जे काही खाल्लेलं, ग्रेव्ही असेल आणि काय असेल, सगळं हे पोट्यामध्ये कुठंतरी साठून राहतं. किरकोळ सगळंच बाहेर जातं असं नाही. थोडं राहतं आतड्याला चिटकून, तर ते चिटकलेलं निघणं फार गरजेचं असतंय. आणि हे जर काढायचं असेल, कारण विनाकारण पोट मोठं होणे, महिलांच्या मध्ये बघा वात राहायला म्हणतात, वात्या राहायला म्हणतात, पोट मोठं दिसायला लागतं, चरबी वाढायला लागते, घाम जास्त यायला लागतो आणि सगळं सौंदर्य खराब होऊन जातं. हे सौंदर्य चांगलं टिकवायचं असेल, तुम्हाला जर व्यवस्थित जर आयुष्य जगायचं असेल, तर वर्षातून एकदा बॉडी सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. आणि ही बॉडी सर्व्हिसिंग करायसाठी सुजीवनी लिक्विड सारखा दुसरा पर्याय नाही. याला कुठल्याही पद्धतीचं पथ्य पाणी नाही. कुठल्याही प्रकारे तुम्हाला याच्यातून म्हणजे रेग्युलर कामं करू शकता, रेग्युलर कामं. आणि यामध्ये तुम्हाला महत्वाचं 10 दिवसाचाच कोर्स आहे. सकाळी उठल्याबरोबर अनाच्या पोटी ते सुजीवनी लिक्विड घ्यायचं आहे. अर्धा लिटरची बॉटल आहे, साधारण 20 ते 25 ml. तुम्ही सकाळी त्याच्यावर कॅप आहे, ती कॅप भरून 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये घालायचं. साखर मीठ घातला तर अगदी सरबत पिल्यासारखी टेस्ट आहे. हे प्यायचं आणि सोबत एक पावडर आम्ही फ्री देतोय त्याच्यासोबत. ती पावडर मिक्स करायची त्याच्यात आणि ती पावडर आणि ते लिक्विड हे दोन्ही मिक्स करून तुम्ही पिला. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून 1 मिनिटाच्या पोटा साफ. मोबाईल घेऊन गेला, पासवर्ड टाकायच्या अगोदरच बाहेर. एवढ्या फास्ट मध्ये. आणि लूज मोशन होत नाही. तुम्ही जर रेग्युलर घ्यायला लागला 10 दिवस, तर तुमच्या लक्षात येईल दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ब्लॅकेज ब्राउनिश कलरचं सगळं मोशन जायला लागलंय, सगळं चिकट सगळं बाहेर जायला लागलंय. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं ज्या आतड्यांच्या मध्ये अडकलेले ते सगळं निघून जाईल. उष्णता पित्त तर त्यातून गायब होईलच होईल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या वर्षी तुम्ही तरुण दिसायला लागाल. वाढदिवस करण्यापेक्षा हे सगळं करत राहिलं तर आयुष्य सुंदर आणि निरोगी जगू शकता. फक्त सुजीवनी लिक्विड घेऊन हे काही जाहिरात आणि हे समजू नका. कारण काय, जी गरज आहे ते सांगतो. हे कुठल्याही प्रकारचं औषध नाही आहे. आताही मी आणलेलं आहे, पण ठराविक, मला वाटतं 1 बॉक्स आणलाय बघा. ठराविक लोकांना मिळेल, ज्यांना पाहिजे आहे त्यांनी नक्की घेऊन जावं. आज डिस्काउंट मध्ये आहे. मार्केटला गेला तर महाग आहे, पण इथं आज तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळेल. आणि तेही मी विकायला आलेलो नाही. नाहीतर पैसेच कमवायचे असतील तर ते बाहेरच्या देशात माझं खूप जात आहे. सगळ्या महाराष्ट्रभर, सगळ्या देशात, भारत देशात सगळीकडे जाते. ते मला पुरत नाही. एवढं ते मागणी आहे त्याला. तर तरी सुद्धा मी घेऊन येतो. आणि पैसेच कमवायचे असेल तर व्याख्यानाचे सुद्धा मी पैसे घेतले असते.
माझ्याबरोबर 3-4 गाड्या असतात, 15-20 लोक असतो आम्ही दोघं, 10-12 जण तरी असतोच असतो. एवढ्या सगळ्यांचं आम्ही काही 1 रुपया कुठेही व्याख्यानाला गेलो तरी घेत नाही. पैसे कमवणे हा हेतू नाही आहे. फक्त जे मला माहिती आहे, जे मी वाचन केलंय आणि जे मला माहिती आहे, जे जे आपण अशी ठावे ते इतरांना सांगावे, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. पण चांगलं जे मला माहिती आहे, जे माझ्या बघण्यात आलं, मलाही काही गोष्टींचे अनुभव आले. माझ्या मुलीला सुद्धा ऑपरेशन सांगितलं होतं लहानपणी आणि ते ऑपरेशन माझ्या आजीमुळं घरगुती उपायातून टाळलं आणि म्हटलं मला फायदा झालाय तर मग ह्याचा जगाला का फायदा होऊ नये, एवढं जर समजा होत असेल. कारण माझ्या लहान मोठी मुलगी आहे ना, तिला लहानपणी ऑपरेशन सांगितलेलं, ऑपरेशन करायला. तिला 3-3, 4-4 दिवसातून एकदाच शिवायची आणि जेव्हा ती शिला जायची त्यावेळेस रक्त यायचं आणि ती खूप रडायची. म्हणजे पूर्ण एवढा त्रास व्हायचा त्या मुलीला माझ्या. मग एक डॉक्टरांना दाखवलं तर ते तेव्हा म्हणले की तिला ऑपरेशन करायला पाहिजे आणि शीच्या जागेची ती रिंग काढायला पाहिजे. मी तयार झालो, पण आमची आजी म्हणली त्या डॉक्टरांना, माझी आजी शिकलेली नव्हती, पण ती म्हणली तिचं पुढचं आयुष्य कसं, म्हणजे तिचं ह्याचं कसं. ते म्हणत तिनं आयुष्यभर आता ते डायपर वापरायला पाहिजे म्हणाले. त्याच्यावर कंट्रोल राहणार नाही, ते कायम येतच राहणार. नाही तर पाईप बसवायची, टोपण लावायचं, टोपण काढलं की जाणार, परत टोपण लावलं की. आमची आजी म्हणली तिच्यापेक्षा ती मिली तर चालेल. मी एकदम आजीवर भडकलो. म्हणलं अरे मुलं काय कुठं काय ह्याच्यात नाही का म्हणलं. एक तर एकेकाला होत नाही, आपल्याला झाल्यात म्हणलं, असं कशासाठी नाही म्हणली. काय व्हायचं ती होती, ते आयुष्यभर ती सुखी राहील का, तिच्याशी कोण लग्न करणार, तिला तर ते जगण्याचा आनंद घेता येईल का, सदानी कदा तिचं ते त्याच्यातच लक्ष असणार आहे. आणि लहान आहे तर ठीक आहे, मोठी झाल्यावर काय करणार, ते आयुष्यभर आपल्याला दोष देत राहणार की माझ्या आईवडिलांनी मला असं केलं आणि तसं केलं. त्याच्यापेक्षा नसलेली बरी म्हणाली. काय होईल ते परमेश्वराच्या हातावर द्यायचं म्हणली. परमेश्वर काय असेल ते बघल म्हणली. घरात नेलं आणि 15 दिवस तिला, 15 दिवस ते डॉक्टरांनी पण मला सांगितलं, डॉक्टरांनी बघा म्हणाली ही पोरगी जास्त दिवस जगणार नाही, असं जर झालं तर. आमची आजी म्हणली मरायसाठीच न्यायला लागलो, तू काय सांगू नकोस मला. आजी कडक होती आमची, मरू ती म्हणली मरायसाठीच न्यालोय, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, त्या डॉक्टरला म्हणली. आणि घरी नेलं, मक्याचे कोळेदाणे होते ते दूध काढले, त्या बाळाला पाजलं 21 दिवस. आज तिला सुद्धा मुलं झालेत. आज मला नात आहे 8 वर्षाची. हा, तिचं लग्न झालंय, तिला मुलं आहेत. हा, माझ्याकडे बघून असं करू नका का. अहो सुंदर दिसायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी असं राहिलो तर गांजाट चालेल का, बरोबर आहे ना. मुलग्याला मुलगी बघायला गेलो होतो, यानं त्या मुलगीला फोटो व्हॉट्सअपवरती पाठवला होता, त्यात जो टी शर्ट होता ते त्यानं मला घालायला दिलं. त्याच्या पण लक्षात नव्हतं, माय ध्यानात नाही. मला म्हणलं बाबा येत आहे तर जरा व्यवस्थित या, वही असले ह्याच्यात नको. हे म्हणले कसं तरी कुठला तर महाराज घेऊन आल्यासारखं दिसतंय, तुम्ही जरा माझ्या मित्रासारखं झाला. म्हणलं कसं, म्हणला हे टी शर्ट घाला. त्यानं त्या फोटोतला टी शर्ट मला दिलता. ती पोरगी चहा घेऊन आली, कन्फ्युज झाली, हे आहे का ते आहे. माझंच पोरगं माझ्यासारखं दिसणार ना, हे आहे का ते आहे, असं बघत होती. हे आहे का ते आहे, नेमकं कुठलं आहे. मम्मीला खुणवायला लागली, मम्मी कुठला आहे. ती म्हणली इकडला आहे, तिकडलं माझ्यापेक्षा पण मोठा आहे. मग उगाच म्हणाय नाही, मुलगा वयात आला की त्याला मित्र म्हणायला पाहिजे, तू त्याला मित्र वाटायला पाहिजे. तुझं टकलं झालेलं, पोट सुटलेलं, काय करणार आहे. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला जर पाहिजे असेल, माझी बायको रोज मला म्हणते काय भारी दिसताय तुम्ही, मी आणि चांगलं राहायला चालू करा. तुम्ही म्हणताय का सांगा. हे म्हणजे काय, मी म्हणून राहिलो, मी म्हणून टिकलो. ते भाऊजी बघा कसं दिसतात आणि तुम्ही बघा कसं दिसतात. उद्या उठून एखादी म्हणे तोडकर साहेब बघा कसे दिसतात, तुम्ही बघा कसं दिसताय. नातवंड असून ते पोरासारखं दिसतंय आणि तुम्ही बघा पोरासारखं असून तुम्ही नातवंड झाल्यासारखं दिसताय. हे जर तुम्हाला टाळायचं असेल, नवऱ्या माहिती आपल्याला पोट पुढं आलंय, चप्पल उडालंय, त्याला म्हणायचं दिवसांदिवस तुम्ही छानच दिसायला लागला हो, बघा असं पोट असतं असं लगेच आठवलं. आणि ह्यांना दुसरं काय म्हणायचं नाही, आपल्याला चांगलं चांगलं खायचं असं काय नाही म्हणायचं, तुझ्या हाताला चवच वेगळी आहे ग म्हणायचं. फक्त डबा कुणी दिलाय का बघा, नाही तुकडं मारा. नेमकं ही शेजारच्या बायांना लय उतारलेलं असते. चांगली भाजी झाली की बरोबर आणून द्यायची बघा, पण शेजारच्या घरात भांडणच. हा, तर चला असू दे. हे सुजीवने लिक्विड घ्यायचं, बॉडी सर्व्हिसिंग करायचं आणि निवांत आयुष्य जगायचं. काही झालं तर तोडकर संजीवनी आहे, आम्ही आहे म्हणजे फोन करायचा आणि घरगुती उपाय करायचा. काय वाटलं तर इथून काय कोल्हापूर लांब नाही, तुम्ही येऊ शकताय आणि आनंदी आयुष्य जगू शकताय. सुंदर दिसा, सुंदर राहा,
निरोगी आयुष्य जगा. परमेश्वरानं तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य नको द्यायला. मी पाया पडतो. नाही खरंच आहे, 80 वर्षाचं देऊ दे, खरं खणखणीत देऊ दे. बरोबर आहे का नाही? 100 नको आम्हाला, 80 वर्षाचं पाहिजे, पण खणखणीत पाहिजे. हसत खेळत राहा, आनंदी राहा. सगळ्यांना आरोग्याच्या शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.